रूप पाहता लोचनी सुख झाले मोराज सुख झाले मोराज सुख झाले मोराज वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन
एक नारायण सार वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिविन धर्म वावुगाची श्रम व्यर्थ जाय हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिपाठी आले ते निवांत चिठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जियले हरिमुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वर्णानाम अर्थसंधानाम रसानाम छंदसामपि मंगलावंत करतार वंदे वाणी विनायक भवानी शंकरं वंदे श्रद्धा विश्वास रूपिणं व्याध्या विना न पश्यन्ति सिद्धास्वान्तस्तमेश्वरं वंदे बोधमयं नित्य गुरु शंकर रूपिणं यवाश्रितो हिव कृपी चंद्र सर्वत्र वंदते सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विचारिणं वंदे विशद विज्ञान कविवर कपीश्वरो उद्भव स्थिति संहारी प्राणिहिं क्लेशहारिणीं प्राणा प्राण समायुक्ता नथोऽहं राम वल्लभम् ओम यनमाया यनमवशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा रज्जस्ववाति मृत्सव भाति सकलं यज्जो यथार्थ हिर्ब्रह्मः यत्पादप्लवमेष मावै भवानी भूतेषु तिर्षावतं वन्देऽहमतं शेषकारण परं रामाखिमेशं हरि नाना पुराण निगमागम सम्मतं यत् नाना पुराण निगडितं क्वचितन्यतोपि श्री स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मति मंजुन मार्तनोते प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू शारदा जी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणबोधा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण नित्य निपुण्य ज्यांचे चरण प्रसन्न होती श्रोते जन तया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदयी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती दया तया माझे दंडवत आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका ताल मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकला हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे तीन सिरे सहा वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन इको वगैरे कमी करा मोकळा करावा फ्लॅट आवाज श्री विठ्ठल रामकृष्ण हरी थोडा वाढवा आवाज रामकृष्ण हरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री विठ्ठल वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग हा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती योगी यांची माऊली आळंदी या ठिकाणी संजीवन समाधीस्थ असणाऱ्या माऊलींचा हरिपाठ प्रकरणातील हा अभंग आहे. सरवडे या गावामध्ये अधिक मास पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं चालू असणारा हा 1 महिना अखंड हरिनाम सप्ताह आणि या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली ही सेवा. हरिपाठावरती चिंतन मागच्याही वर्षी होतं, पण नाथ महाराजांच्या हरिपाठावरती होतं. यावेळेस माऊलींचा सप्तशतकोत्तर अमृत महोत्सवी सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळा या निमित्तानं या ठिकाणी हरिपाठावरती चिंतन आपण करत आहोत. याच्या आधी हरिपाठ म्हणजे काय, सर्व नामावरती चिंतन झालेलं असावं आणि तेच कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे.
आणि म्हणून सार जे ढवळून काढलेलं आहे ते सार म्हणजे नाम आहे, आणि याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली पहिल्या अभंगापासून ते शेवटच्या अभंगापर्यंत या हरिपाठातले 3 कांड सांगितले. हरिपाठातले 9 अभंग काही ठिकाणी कर्मपर आहे. हरिपाठातले दुसरे 9 अभंग उपासना आणि नंतरचे 9 अभंग ज्ञान आहे. जे पहिला कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड. कर्मकांड करत असताना सांगावं लागलं बरं का संसारी जीवाला, कारण विषयासक्त माणसं आहेत म्हणून संसारी जीवाला सांगावं लागलं की क्षणभरा करता येईल, कारण कर्म करण्याकरता जीव प्रधानमय आहे. आणि म्हणून फावल्या संसारातनं वेळ काढ बाबा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, या न्यायानं तुझं जे विहित कर्म आहे ते कर्म करता करता थोडं मंदिराकडे ये, क्षणभरा करता ये, इथं येऊन तरी बघ. आणि क्षणाचं काय दाखवलं, आमिष दाखवलं माऊलीने. पहिल्या अभंगामध्ये माऊली क्षणाचा आमिष दाखवतात की बाबा क्षणभरा करता इकडे ये, आणि इथं ज्या वेळेला आला त्यावेळेला इथं ज्या वेळेला रमशील त्यावेळेला मग शेवट सांगतोय रे कामा अर्धघडी राहू नको. ते जर पहिलं असतं तर इथं कुणी आलं असतं, बरोबर आहे ना. आता मुलगी आहे तुम्हाला, आहे लग्न झालंय मुलीचं. मुलगी ज्या वेळेला नांदायला पाठवली त्यावेळेला किती वर्षांना आणली ती तिला परत माहेराला? एकदा नांदायला, म्हणजे आता समजा आज लग्न झालं, संध्याकाळी नांदायला मुलगी जाते. अशी संध्याकाळी नांदायला गेलेली मुलगी किती वर्षांना परत बापाच्या घरी आणली जाते? लगेच 2 दिवसांना आणली जाते, बरोबर आहे ना. तेव्हा गेली तर मग पुन्हा वर्षांना आणली जाते का? त्या महिन्यामध्ये तिच्या 2-3 एरझारा तरी भाव्याच लागतात. बापाचा परित्याग, त्या घराचा परित्याग करत असताना तिची कन्या आहे ही सासरला जात असताना ती धाय मोकळपणानं आपल्या आई वडिलांच्या गळ्याला पडून रडते. हे दर्शवतं की बाबा माहेरावरती तिचं किती प्रेम आहे. आणि म्हणून नांदायला परसंसारामध्ये पर जी काही माणसं आहेत त्यांच्यामध्ये गेल्याच्या नंतर ही त्या ठिकाणी रोळण्याकरता बापानं तिला अधूनमधून महिन्यातनं 3दा तरी आपल्या घरी आणायचीच असते. कशा करता? ही देवाणघेवाण कशा करताय की ती एकदा इकडं थोडं तिकडं थोडं असं करता करता ती रोळावी. आणि मग 1-2 वर्षांमध्ये जर रुळली आणि नंतर दाम्पत्यांचा संसार सुरू झाला, अपत्य प्राप्ती झाली, मग त्याच्यानंतर थोडा माहेराचा संग त्यागून टाकते. मग कधी कधी कामाचं नियोजनातनं मग भाऊबीजेला सुद्धा येताना फोनवरती सांगते यंदा काही चिन्ह माझी दिसत नाही दादा, तूच इकडे ये, बरोबर आहे ना, तूच इकडे ये म्हणते. म्हणजे पहिल्या दिवशी नांदायला गेलेली जशी महिन्यातनं 2दा आणावीच लागते तरच ती संसारात रुळते. आणि म्हणून नंतर एकदा का संसारात रुळली की मग बापाच्या मरणाचा फोन आला तर फक्त राखपर्यंत राहते, तिकडं माझ्या म्हशीची धार माझ्याशिवाय कोण देत नाही म्हणते, आणि 12व्याच्या दिवशी येते. आता मला सांगा, ती नांदायला गेलेली जी लेक जर 2 वर्षांना आली असते तर संसारात रुळली असते का? तशाच पद्धतीनं माऊलींनी पहिल्या अभंगात सांगितलं की बाबा या इकडे या, आणि इकडे येऊन पुनीत भा, पावन भा. म्हणून याची गोडी का एकदा तुम्हाला लागली की मग शेवट रिकामा अर्धघडी राहू नको इथपर्यंत परमार्थ नेऊन ठेवतो. आणि मग कर्ममार्गातनं प्रवेश करायला संसारी जीवांचा, कारण हरिपाठाचा अधिकारी संसारी आहे. हरिपाठाचा अधिकारी ब्रह्मचारी नाही, वानप्रस्थी नाही का संन्यासी नाही. असोनी संसारी जीवेपैकी कोणी पहिल्याच अभंगामध्ये हरिपाठाचा अधिकारी सांगितलेला आहे. आणि पहिल्याच अभंगात हरिपाठाचा अधिकारी संसारी जीव आहे, तो कर्मप्रधान आहे. त्याला विहित कर्म जे आहे ते आल्याला वाट्याला करावंच लागतं. तसंच संन्यासाकरता हरिपाठाची निर्मिती नाही, ब्रह्मचार्याकरता नाही का वानप्रस्थान करता नाही, हरिपाठाची निर्मिती तुम्हा करता. मग त्रिकाल संध्या दिली, आंघोळ करताना म्हणा बाबा, मध्यंतरी म्हणा दुपारी, आणि नाही जर जमलं तर संध्याकाळच्या वेळेला तरी मंदिरात याच. संसारी माणसाला संध्याकाळी मंदिरात आणण्याचा ही एक संतांनी मोठी क्रांती त्यावेळेला केली की संध्याकाळच्या वेळेला संसाराचा संग सोडा आणि थोडं मंदिरात या. याला कारण धर्मशास्त्रामध्ये जर सापडलं तर माझ्या अभ्यासानुसार मला एक कारण सापडलं. श्रीमद भागवतामध्ये ज्या वेळेला गोकर्ण आख्यान चालू होतं, ह्या गोकर्ण आख्यानामध्ये ती कथा अनेक ठिकाणी अनेक वक्ते आहेत आणि अनेक श्रोते आहेत.
मग प्रत्येक वक्ता श्रीमद भागवताची कथा सांगत असताना शुकमुनी परिस्थितीला सांगत असताना देवाच्या उत्पत्तीचं आणि राक्षसांच्या उत्पत्तीचा ज्या वेळेला ही कथा सांगतात त्यावेळेला ते सांगतात की कश्यप नावाचे ऋषी, याला 2 पत्नी दिती आणि आदिती. आणि कश्यप ऋषी हे आहुती यज्ञामध्ये टाकत होता आणि त्याची पत्नी दिती ती यज्ञात आहुती टाकणाऱ्या पतीचा हात धरते आणि ती याचना करते की माझ्या सवतीला आदितीला देवांची प्राप्ती झालेली आहे आणि म्हणून माझ्या वाट्याला अजून संतती निर्माण झाली नाही आणि म्हणून या वेळेला तुम्ही माझ्याशी संग करा आणि मला गर्भधारणा करा, जेणेकरून संतती तुमचं तप यामध्ये टाका गर्भामध्ये की जेणेकरून मला संततीची प्राप्ती होईल. म्हणजे ती सवती मत्सरानं हपापली आणि पतीचा संग करण्याची इच्छा तिनं व्यक्त केली. आहुती टाकत असताना कश्यप ऋषीनं समय जाणला आणि सूर्य अस्ताला जात होता. कश्यप ऋषीनं हात झटकारला, म्हणला बाजूला हो, तुला काय अक्कल आहे का नाही म्हटला. ही जी वेळ चालू आहे ना, या वेळेला भगवान शिवशंकर आणि माता पार्वती माणसाचं कर्म पाहण्याकरता प्रत्येकाच्या घरी येतात. याच वेळेला वैकुंठातून लक्ष्मी माणसाचं कर्म पाहण्याकरता बाहेर पडते आणि यांच्या दृष्टीत जर घरामध्ये हे आपलं कर्म दिसलं तर मग गर्भधारणा झाली तर येणारी संतती ही दुःखमय तुलाही देणारी ठरणार आणि मलाही देणारी ठरणार, ती काय संस्कारमय होणार नाही. आणि मग संध्याकाळच्या वेळेला ही प्रपंच क्रीडा आपण करायला नको, तू बाजूला हो, समयाचा अस्त होऊ दे आणि नंतर जो काय तुझा भोगविलास आहे हा मी पूर्ण करीन, पण ही वेळ जाऊ दे. पण तिनं ते ऐकलं नाही. कामातुरानाम भयन्न लज्जा अर्थातुरानाम गुरुर्न बंधू. कामानं व्याप्त झालेला त्याला लाज राहत नाही, तशाच पद्धतीनं झालंय. स्त्रीला काही गोष्टी जर हट्टानं प्राप्त होत नसतील, स्त्रीला काही गोष्टी जर बोलण्यानं प्राप्त होत नसतील तर शास्त्रानंच तिला सांगितलंय रोदन कर, म्हणजे रड. स्त्रीला शास्त्र सांगतंय की नवऱ्यानं जर बोलून तुझी गोष्ट ऐकली नाही, हट्टानं जर केली नाही तर नवऱ्यापुढे रोदन करावं म्हणजे रडावं. आणि मग स्त्री ज्या वेळेला रडायला लागते त्यावेळेला नवऱ्याला तिचा तो हट्ट पूर्णच करावा लागतो. आणि कश्यपासारखा महात्मा सुद्धा या वेळेला चुकला आणि गर्भधारणा झाली. पोटाला येणारी उत्पत्ती जी संध्याकाळच्या समयाला ही संसारातली क्रीडा रतमान झाली, त्यावेळेला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप नावाची गर्भधारणा झाली. आणि यांनी काय केलं, यांनी सगळं जे काही यज्ञकर्म इत्यादी होतं सगळं नामावरती पाबंदी आणली. आणि म्हणून येणारी संतती संस्कारशील होत नाही. आणि म्हणून कामाचे क्रोधाचे हे जागृत होण्याचे काही समय सांगितलेले आहेत. समय असतात बरं का, काय कुठल्या वेळेला कोण जागे असतात हे सुद्धा धर्मशास्त्र सांगतं. 6 ते 9 या वेळेमध्ये सर्वच जागे आहेत. 9 ते 12 या वेळेमध्ये भोगी जागे आहेत, म्हणजे पिक्चर बघणारी जागे आहेत या वेळेला. 12 ते 3 या वेळेमध्ये तस्कर जागे आहेत, म्हणजे चोरी करणारी जागे आहेत. आणि 3 ते 6 या वेळेमध्ये योगी जागे आहेत. ब्रह्ममुहूर्ताला उठतात आणि आंघोळ करतात. मग त्याच वेळेला आपल्याला काकडाही दिला, बरोबर आहे ना. म्हणून संसारातल्या या घटना जाणल्या आणि यच्छेयावत हरिपाठाचा अधिकारी संसारीच जीव आहे. आणि म्हणून बाबांनो, तुम्ही या मंदिरामध्ये या ठिकाणी या आणि येण्याकरता कर्मातनं थोडा वेळ काढा असं सांगितलं माऊलींनी. आणि थोडा वेळ काढता 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 मग कर्म आणि उपासना करत मग ज्ञान प्रकरणात माऊली शिरतात. आणि मग ज्ञानाचा बोध देता देता मग वेदांत शास्त्राचं प्रमाण आहे सांगतात की बाबा रे, मनुष्याचा धिक्कार त्या गोष्टीत आहे जो वेद जाणत नाही, जो शास्त्र मानत नाही तोही कसा आहे, तो मनुष्य धिक्कारण्यायोग्य आहे. धर्मशास्त्रानं काही जणांचा गृहस्थाश्रम धिक्कारण्यायोग्य सांगितला आणि काही जणांचा गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ सांगितला. मग आता श्रेष्ठ गृहस्थाश्रम कोणाचा आणि धिक्कारण्यायोग्य गृहस्थाश्रम कोणाचा, तर श्रेष्ठ गृहस्थाश्रमामध्ये सत्संग हा झाला पाहिजे तर तो श्रेष्ठ गृहस्थाश्रम. आणि ज्या घरामध्ये सत्संग होत नाही तो धिक्क गृहस्थाश्रम सांगितला. आणि म्हणून येताना फक्त शंकररावानच यायचं असं नाही, कीर्तनाला येताना जोडीनं यायचं. पार्वतीबाईनं एकटीनं घरात बसायचं नाही, तिनंही यायचं आणि आपला शंकर संघ आणायचा. कारण हरिपाठाचा यच्छेयावत जीव हा फक्त संसारी माणूस आहे आणि याच्याकरता माऊलीने हे बोध दिलेला आहे. आणि म्हणून दुर्लभ असणाऱ्या मनुष्य जन्माची आपल्याला प्राप्ती झाली. दुर्लभ असणारा मनुष्य जन्म 13 गोष्टींमध्ये मानव जन्म दुर्लभ मानला. 13 गोष्टींमध्ये त्यातली पहिलीच दुर्लभाची गोष्ट मनुष्य सांगितली. या 13 कोणत्या दुर्लभ गोष्टी आहेत बरं? मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यतम सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे
विद्वत्वं सुजनत्वं इंद्रिय निग्रहा सत्पात्रे दानं रती येतो त्रयोदश गुणः संसारिणा दुर्लभा. या 13 गोष्टी संसारिकांना दुर्लभ आहेत. त्यातली पहिली गोष्ट दुर्लभ म्हणजे मनुष्य जन्म. मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि म्हणून दुर्लभ प्राप्त झालेला मनुष्य जन्म असा वाया जाऊ नये. पण विषयासक्त झालेला आहे. आता नाना प्रकारचे साधनं आलेले आहेत. हातामध्ये मोबाईल आला, मोबाईल आल्याच्या नंतर घरात जर कोणी नसलं तर ही माजलेली तरुण पिढी आहे ती काय सर्च करते काय भरते हे सगळं आता सांगण्याची कीर्तनातनं गरज नाही. मग आता हे प्रकरण अशी गाजलेलीच आहे, प्रकरण झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी मानवाला विषयी करून जगानंच सोडलेल्या आहेत. मग या माणसाला मंदिरात आणायचा कसा? भोगविलासानं कामक्रोधादी विकारानं हा जीव बुडालेल्या प्रमाणे झाला आणि मग संतांनी क्रांती केली. आणि क्रांती करत असताना पहिली निर्मिती आहे वेदांची. वेद अपौरुषीय मांडले म्हणजे कोणत्याही पुरुषाच्या मुखातनं वेदांची निर्मिती नाही. भगवंताच्या घोरण्यातनं वेदाची निर्मिती. ओम भूर्भुवः स्वहा हे जे मंत्र आहेत हे घोरण्याचे स्वर देतात. म्हणून वेदांचं उच्चारण करत असताना जसं माणूस घोरतो तसा उच्चार वेदांचा आहे. म्हणजे भगवंत घोरला आणि त्यातनं वेदांची निर्मिती झाली असंही सांगितलं जात आहे. आणि वेदांची प्रक्रिया कशी तयार झाली हे सांगतानाही सांगितलं जात आहे की बाबा ज्या वेळेला जीवसृष्टी निर्माण होऊ लागली त्या जीवसृष्टीला काही ज्ञानाच्या गोष्टी आकलना येऊ लागल्या त्यावेळेला यानं विचार करायला चालू केला की मी कोण आहे, मी निर्माण झालो कसा, मी इथं आलो कसा, बरं ही सृष्टीची रचना कशी झाली, याला निर्माण करणारा कोण आहे, यांची मग त्या चर्चा चालू झाल्या आणि त्या चर्चेतनं तत्वज्ञान निघू लागलं. आणि या प्रत्येकानं आपापला संग्रह निर्माण करायचा आणि ज्यानं ज्यानं जे जे संशोधन मांडलंय हे 12 वर्षानं एकत्रित तत्वज्ञानाची चर्चा भरायची. तीच कुंभमेळ्याची परिक्रमा. प्रत्येकानं जे जे तत्वज्ञान मांडलंय ते तत्वज्ञान प्रत्येकांच्या मंथन करून काहीतरी सार त्यातनं काढायचा, ज्याच्याकरता जी सभा भरत होती. मग त्यावेळेला सगळे ऋषीमुनी एकत्रित यायचे, सगळ्या साधूंना गोळा केला जायचं. तीच कुंभमेळा. हा 12 वर्षांना जमायचा. मग त्यातनं काहीतरी दुसरं निष्पन्न होतंय का पाहायचं. मग त्यातनं जे सार निघालं त्याचं वेगळं चिंतन मांडायचं. असं करत करत प्रत्येक ऋषी मुनींच्या विद्वानांचा जो काही संघटना निघाली त्याला सुद्धा वेद म्हटलेला आहे. प्रत्येक या ऋषी मुनींना आपापला जे संशोधन काढलं ते एकत्रित केलं. म्हणून पहिला वेद हे अपौरुषी एकच सांगितला, एक वेद. आणि काही कथा अशाही सांगतात की त्या एकाच वेदाचे लंकेच्या रावणानं 3 भाग केले. वेदाचे लंकेच्या रावणानं 3 भाग केले होते. नंतर व्यासांनी त्याचे 4 भाग केले. म्हणून व्यास म्हटले. व्यासाचा अर्थ विस्तार होतो. विस्तार ज्यानं केला म्हणून व्यास. गणित शिकलाय ना तुम्ही, गणितामध्ये व्यास म्हणजे काय असतो, विस्तार आहे. व्यासाचा अर्थच विस्तार होतो. म्हणून ज्ञानाचा प्रचंड असा ज्ञाता आणि त्यानं त्या एका वेदाचे 4 भाग केले. वेदांची निर्मिती झाली. पण वेद निर्माण झाले तर व्यासांना थोडा जरा वाईट वाटू लागलं की बाबा हे वेद निर्माण झालेत खरे, वेदांचे 4 भाग केलेत खरे, पण हे वेद काय प्रत्येकालाच आकलनात येतील असे नाही. वेदांचा जर उच्चार चुकला तर काय गत होते. वृत्तासुर प्रसंग वाचा महाभारतातला. ती म्हणत होती की इंद्राकडनं माझ्या पुत्राकडून इंद्र मरावा, पण मंत्राचा उच्चार वेगळा झाला आणि इंद्राकडनंच पुत्र मरावा असाच उच्चार झाला त्याचा. आणि म्हणून श्लोकाची संहिता एवढी अवघड आहे त्याची. आणि त्या यज्ञयाग क्रिया धर्म करत असताना यज्ञातनं द्रौपदी आली, यज्ञातनं रामाचा प्रसाद प्राप्त झाला. कारण वाणीला तप होतं त्यावेळेला. माणसं शब्दशः जसा उच्चार आहे तसा काढत होती आणि ती देवांना पावत होता तो यज्ञ. मग त्या यज्ञाचं फल प्राप्त होत होतं. पण आता माणसं शिव्या देऊन देऊन वाणीचं तप घालवून बसलेत. आता करावं काय. मग वाणीचं तप गेलं तर श्लोकांची रचना राहिली कुठे. आणि मग वेदांमध्ये जर माणसाला काही शिरायचं झालं तर मग पामराला हे वेद कळण्यासारखे नाही. मग आता निर्मिती कशाची व्हावी तर मग शास्त्र निर्माण प्रत्येक जण करू लागला. हे 6 शास्त्रांची निर्मिती झाली. मग त्यामध्ये न्यायशास्त्र महर्षी गौतमांनी, त्यामध्ये मग योगशास्त्र महर्षी पातंजलींनी, मग उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, योगशास्त्र, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, अशी बरीच शास्त्र. 6 शास्त्र, एकंदरीत 12 शास्त्र. पण 6 जी शास्त्र आहेत ती नास्तिक सांगितली म्हणून ती काय आपण धरत नाहीत, पण आस्तिक म्हणणारी म्हणजे ईश्वर मानणारी 6 शास्त्र आहेत. आणि या 6 शास्त्रांमध्ये सुद्धा चिंतन असं केल्याच्या नंतर जाणवलं की बाबा कुणी द्वैत मांडलंय, कुणी अद्वैत मांडलंय. कोण म्हणतंय माझंच खरं,
कोण म्हणतं याच्यावरती शिक्का ठेवा. एकानं सांगितलं जीव आणि जगत एकीकडे ठेवा आणि ईश्वर एकीकडे ठेवा. एक जण म्हणतोय ईश्वर आणि जीव एकीकडे ठेवा आणि जगत एकीकडे ठेवा. एक म्हणतोय जीव कधी ब्रह्मस्वरूप होऊ शकत नाही. एक म्हणतोय जीव जर भक्तिमय झाला तर तो ब्रह्मस्वरूप होऊ शकतो. हे द्वैताच्या ना अद्वैताच्या संकल्पनेनं नुसता राडाच झाला. ते काय कोणाला काही कळनाच आणि त्याच्यातनं वादच निर्माण होऊ लागले. कारण निघाली. आणि म्हणून बाबा शास्त्र सुद्धा कारण सांगतात. वास्तविकता बघायला गेलं तर प्रत्येकामध्ये अभेद कल्पना ज्यानं मांडली, प्रत्येकामध्ये भेदाची कल्पनाही मांडली. जड जडाचे भेद, जड ईश्वराचे, जीव जडाचे, ईश्वर जडाचे, सगळे भेद मांडून झाले. पण असं कळालं की भेदांची व्याख्या सांगणाऱ्याच गावात एकाशी वाकडा आहे. मग इथं भेद शिल्लक राहिला कुठं? आपण भेदाच्या संकल्पना मांडल्या जगापुढे. आणि त्याही वेळेला रामायणाच्या काळात सुद्धा असे म्हणणारेच एकमेकांसंग बुवा वाकडे झालते. सगळ्यात मोठं वैर झालं त्यावेळेला निर्माण म्हणजे विश्वामित्राचं आणि वसिष्ठ मुनीचं. यानं शास्त्रवेदांचं पठन केलं म्हणून वसिष्ठ मुनी ब्रह्मर्षी झाला. आणि या विश्वामित्रानं 60,000 वर्षाचं तप केलं म्हणून हा राजर्षी झाला. पण याला वाटू लागलं की याला जे ब्रह्मर्षी पदवी आहे ती ब्रह्मर्षी पदवी मलाही मिळावी. आणि यालाच लोक का बरं ब्रह्मर्षी म्हणतात, मला का राजश्री म्हणतात, एवढं भांडण त्याचं विकोपाला गेलं की वसिष्ठ मुनीनं विश्वामित्राला राजर्षी म्हटलं की विश्वामित्राने एक मूल मारायचंच त्याचं. अशी 100 मुलं मारून टाकली त्याची नुसतं म्हटल्या कारणानं. म्हणजे सांगणारी जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, हे असंच आहे. आपल्याच अंतरंगातला भेद अजून गेलेला नाही. एका बुवाचं दुसऱ्या बुवा संघ सरळ नाही. एक दृष्टांत बघा, 2 आवा, 2 जावा आणि 2 बुवा. 2 सासवा एकत्रित जमल्या तरी त्यांचं पटत नाही. 2 जावा एकत्रित जमल्या तरी त्यांचं पटत नाही. दोन्हीकडे जावा, एका जागी न राहावा याला म्हणायचं जावा. तसं 2 बुवा. कालच्याला म्हटलं की तुमचं चिंतन जरा त्याच्या आजच्यापेक्षा कालचं चिंतन भारी झालं तर ते म्हणते त्यालाच बोलावं महिनाभर पुढच्या वर्षी, मी काही येतच नाही तुमच्याकडे. ही अशी संकल्पना रुजली. तसंच 2 तट, 2 भट आणि 2 हलकट यांचंही जमत नाही. 2 वेडे, 2 घोडे, 2 रेडे यांचंही कधी जमलं नाही. 2 मिस्त्री, 2 कुत्री आणि 2 शास्त्री. ही अशी शास्त्री एकत्रित यायला लागले, साधू एकत्रित यायला लागले, ऋषी एकत्रित यायला लागले. पण एकाला ताळमेळ लागला. ह्यो म्हणतोय माझंच खरं, त्यो म्हणतोय माझंच खरं, त्यो म्हणतोय द्वैताची प्रक्रिया खरी, ह्यो म्हणतोय अद्वैताची प्रक्रिया खरी, ह्यो म्हणतोय ईश्वर तत्वाला कधी पोचू शकत नाही, ह्यो म्हणतोय भक्ती करून ईश्वर तत्वाला पोचता येतं. ह्याच्यातनं असं निघालं की शास्त्रानं फक्त कारणच दिली. आणि म्हणून माऊलींना म्हणावं लागलं. माऊली म्हणतात की बाबा शास्त्र जे आहे हे शास्त्र फक्त कारण निर्माण करणार आहे. वेद काय करतं? वेद फक्त जाण देत, शास्त्र कारण देत. आणि मग निर्मिती कशाची करावी तर मग व्यासांनी शुद्ध भक्ती जगताला द्यावी. याच्या करता व्यासांना कळालं की या जगाला देवांचे प्रपंच मांडूया आणि याच्यातनं जीवनमूल्य देऊया आणि मग तरी सावरतात का बघूया. आणि म्हणून याच्या करता वेदांच्या निर्मितीनंतर शास्त्रही निर्माण झाली. पण शास्त्रानंतर अजूनही माणसं मंदिराकडे येईनाच आणि भक्तिपंथाला लागेनाच. म्हणून देवादिकांचे संसार पुढे केले आणि पुराणांची निर्मिती झाली. आणि मग देव सुद्धा संसाराला आल्याच्या नंतर सांगितलं की बाबा असे काही परिणाम भोगतात, तुम्ही तुमचा संसार कसा करायचा या बाबतीत सावध व्हा. आणि मोठ्या मोठ्यांची उदाहरणं दिली. धडक मारिली शंकरा, हे धडक मारिली शंकरा,
पंचानन येड कामदन ओ केवल पंचानन येड कामदन ओ केवल पंचानन येड कामदन ओ केवल पंचानन येड कामदन. आणि पुराणांची निर्मिती झाली ना, पुराणांच्या निर्मितीमध्ये देवादिकांचे संसार पुढे केले. शिव महापुराणात शंकराचा संसार पुढे झाला, विष्णू पुराणात विष्णूचा संसार उघड झाला, अग्नीचा संसार केला, वामनाचा केला, सगळ्या देवदेवतींचे संसार उघड केले. आणि बाबा ह्यांनी चांगलं करत असताना काय होतं आणि हे सुद्धा जर वाईट करत असतील तर परिणाम काय भोगावा लागतो याची चिंतन दिली. आणि इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. हे कुठून कळालं? हे पुराणातनं कळालं माणसाला की इथं ही माणसं दोषी ठरली. आणि म्हणून ही जर दोषी ठरतील तर आपण आपला प्रपंच कसा करावा याच्याकरता पुराणांची निर्मिती झाली. आणि पुराण निर्माण झाल्यानंतर मग असं निघालं की ही एकमेव पुराणं अशी आहेत की जी भक्तीच्या ठिकाणी भक्ताला आरूढ करतात. भक्तीच्या ठिकाणी भक्ताला ही एकमेव पुराणच आरूढ करू शकतात. आणि म्हणून सरळ सरळ कथा सांगितल्या. रामाचा प्रपंच पुढे नेला आणि तुम्हाला जगण्याची दिशा दिली. कृष्णाचा प्रपंच पुढे नेला, कुणाचा तरी प्रपंच पुढे दाखवावा आणि मागच्यांचं प्रपंच तारावे. याच्याकरता मागचे जसे मरतात हे कशाला मेले सगळे? आपण सुधरावे म्हणून. आजा मेला पणजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसाच झाला. आणि हे कशाला? मागच्यांच्या वरती बोंब ठोकायचे कशा करता? आपण सावध व्हावं याच्या करता. पण सगळ्यात मोठं जगाचं आश्चर्यच हे झालं की संसार सोडायला का माणूस तयारच होईना. गंधर्वानं यक्षराजानं प्रश्न विचारला युधिष्ठिराला, युधिष्ठिरा जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य मला सांग. युधिष्ठिर म्हणतात जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य हेच आहे की माणूस आपल्याच माणसाला भिंतीला टेकून बसवतोय, माणूस आपल्याच माणसाच्या मड्यावर बोंब ठोकतो, माणूस आपल्याच माणसाला खांदा देतो, माणूस आपल्याच माणसाला घेऊन नदीवर जातो, माणूस आपल्याच माणसाच्या चितेला अग्नी देतो. हे सगळं माणूस त्या माणसासाठी करतो. पण घरी आल्यानंतर एवढा व्यस्त होतो की हे विसरतो की जे त्याला आज झालंय ते एक दिवस मला सुद्धा कधी ना कधीतरी होणार आहे. म्हणून मृत्यूचं भय विसरलो आणि म्हणून या संसाराला धरून राहिलो. पण इकडं ही हरिनामाची वाट आपली चुकली. एवढा जीव विषयी आहे आणि म्हणून या एवढ्या विषयी जीवाला कशामध्ये प्रलोभन द्यावं की जेणेकरून हे परमात्म स्वरूप होतील. आणि मग सांगितलं की बाबांनो, वेदांचं, शास्त्रांचं आणि पुराणांचं ह्या सगळ्यांनी एकच प्रमाण सत्य सांगितलंय. ते प्रमाण म्हणजे हरीचं नाम अभंगाचं पहिलं. वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वेद शास्त्र प्रमाण
इथं गोष्ट पाठ करत असताना किंवा म्हणत असताना वेदशास्त्र प्रमाण का वेदशास्त्र पुराण? प्रमाणच आहे, पण काही ठिकाणी पुराण असा सुद्धा उल्लेख आहे. उल्लेख जरी असला पण तरी त्याची संगती ग्राह्य धरता येत नाही असं नाही, कारण वेदानंतर शास्त्र आणि शास्त्रानंतर पुराणच येते. आणि प्रमाण म्हणजे उदाहरण, आणि तिथं सुद्धा पुराणालाच घ्यावं लागतंय, कारण उदाहरणं पुराणातच सापडतात. आणि म्हणून सांगितलं की अविश्वास जो प्रमाणावरती ठेवतोय तो अधोगतीला जातोय. म्हणून सांगितलंय ना, वेदांनी सांगितलंय, शास्त्रांनी सांगितलं याच्यावरती विश्वास असावा. वेदशास्त्र आणि पुराणावरती अविश्वास दाखवला त्याचं नाव जनमेजय. अविश्वास दाखवायचा नाही. व्यासमुनींच्या समोर जनमेजय परीक्षित राजाचा मुलगा पांडवांच्या कुळातनं उत्पन्न झालेला जो जनमेजय बसला होता. आणि हा जनमेजय काही प्रश्न करत असताना हे सगळं खरं घडलं का हो, हे झालं असेल का, हे असं जे झालं होतं बरं, जे पुढं तुम्ही सांगितलं भविष्य पुराणात हे असं घडणार आहे का, या सगळ्या गोष्टी व्यासांना विचारू लागला. त्यामुळे व्यास म्हणतात की बाबा तुला अविश्वास आहे का पुराणांवरती? हा विश्वास आहे म्हटला पुराणांवरती. व्यासमुनी म्हटले ऐक, मी तुझं भविष्य तुला सांगतो. इथून पुढे काही वर्षानंतर तुला शिकार करण्याची इच्छा होईल. शिकार करण्याची इच्छा झाल्याच्या नंतर तू काळ्या घोड्यावरती बसशील आणि काळ्या घोड्याला लगाम टाच मारून तू उत्तरेच्या दिशेनं जाशील. उत्तरेच्या दिशेने गेल्यावर आत जंगलात जाशील आणि रस्ता फसशील. तिथं एक तुला सुंदर युवती भेटल. या युवतीवरती आसक्त होशील, तिच्याशी लग्न करण्याची इच्छा धरशील, तिला महलात आणशील, तिच्याशी लग्न करशील आणि ती काही दिवसानंतर तुला यज्ञ करायला सांगेल. या यज्ञाला सगळे युवक ब्राह्मण बोलव म्हणून सांगेल. ही युवक ब्राह्मण तू यज्ञाला बोलवशील. यज्ञाचा उच्चार करत असताना युवक ब्राह्मण यज्ञ उच्चार चुकतील आणि त्यावेळेला ही बाई सांगेल की ह्या सगळ्यांचा यज्ञकर्त्यांचा तू वध कर आणि तू त्या यज्ञ पुरुषांचा युवकांचा वध करशील. हे तुझं भविष्य सांगितलं बघ म्हटलं. यातलं काय चुकवता येते तुला चुकव, हे तुझं भविष्य आहे. हे असं सांगितल्याच्या नंतर तुला ब्रह्महत्येचं पातक लागणार हे सांगितलं. म्हटलं अजिबात नाही, माझं कर्म माझ्या हातात आहे. म्हटला मी शिकारीलाच इथनं पुढे जाणार नाही. म्हटलं कसं होतंय ते बघूया पुढचं. आता कसं तरी कीर्तन ऐकून वैराग्य उत्पन्न होते ते का थोडं काळ टिकतंय? लगेच मन का असताना माती खातेच का नाही? पूजेला बसत असताना माणूस 43 दिवसाचा नैष्टिक ब्रह्मचर्य असायला लागतोय. सत्यनारायणाला जरी आपल्याला बसायचं झालं तरी 43 दिवसाचं नैष्टिक ब्रह्मचर्य व्रत धारण करायचं आणि मग पूजेला बसायचं. नैष्टिक जरी नाही झालं तरी मन का असताना कुठेतरी माती खात असते का, स्थिर राहते का? एवढं काय वैराग्य संपन्न आपण तुकोबार आहेत का? कोणाजवळ एवढं वैराग्य नाही. मग तो नुसतं म्हणता 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 2-3 वर्ष निघून गेली. झाली की शिकार करण्याची इच्छा, झाली शिकार करण्याची इच्छा. गुलाबजाम आज पोट भरलंय म्हणून गुलाबजाम टाकून दिलं सा. नंतर आठवड्यानंतर तुमच्या समोर आल्याच्या नंतर इच्छा उत्पन्न झाली. त्या इच्छेवर ताबा कोणी मिळवायचा? म्हटलं शिकारीला जातो म्हटला पण काळ्या घोड्यावर बसणार नाही. शिकारीला जाणार पण काळ्या घोड्यावर बसणार नाही म्हटला. शिकारीला जाण्याची इच्छा उत्पन्न केली, घोडा मागवला. तर कर्मधर्म संयोगानं त्याला काळाच घोडा त्या दिवशी मिळाला. मग म्हटला काळ्या घोड्यावर बसणार पण उत्तरेला जाणार नाही. आता हा त्या घोड्यावरती बसला, घोडा नवीन, आणि हा फिरता 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 दिशा चुकला आणि उत्तरेला घोड्यानंच नेलं याला. उत्तरेला गेला आणि तिथं उत्तरेला गेला, जंगलात फसला आणि समोर एका वृक्षाच्या खाली युवती दिसली. युवती वृक्षाच्या खाली दिसली. म्हटलं आता मी हिच्याकडे बघणार नाही. मग ते का असं होत असते का? तसं बघणार नाही म्हणून होत असते का? ते स्टॅच्यू लावलेले असतात बघा, पुतळे कपड्याच्या दुकानाच्या बाहेर, त्याच्याकडे बघण्याचा मोह आवरत नाही. ही तर सुंदर असणारी विश्वमोहिनी युवती. म्हणलं बघणार नाही हिच्याकडं. किती वेळा असा मान डोलवलं, मान असा डोलवलं, बघण्याची इच्छाच झाली. मायाच भगवंताची ती. जसा भाळला, स्त्रीच्या ठिकाणी माणसं किती आसक्त होतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात बघा. साखरेची निराशी बैसली नुठे माशी, तैसी स्त्री चित्तावेशी जयाचे मन, ठेला बेडूक कुंडी मशक अडकला शिंबुडी, ढोर जैसा सबुडबुडी रुतला पंकी, नाही घराहुनी निघणे जीवे मने प्राणे, तया तेथे सापची होऊनी राहणे भाटी तिये. अशा पद्धतीनं. आणि म्हणून तो बघणार नाही म्हणाला, पण शेवटी बघितली युवती आणि युवतीवर जाण्याचा मोह चावरला आणि तिच्या जवळ गेला.
गेला, संभाषण झालं आणि घरी आणलं आणि तिनं लग्नाचा प्रस्ताव मांडला, लग्नाला तयार झालं. पण म्हटलं यज्ञ करणार नाही. लग्न जरी केलं तरी म्हटलं यज्ञ करणार नाही. मग हे काही लगेच घडलं. आता कीर्तनात घडलं लगेच, पण थोडे काही महिने गेले ना या सगळ्या घटना स्टेप न व्हायला. आणि तोपर्यंत काय वैराग्य टिकलं नाही त्याचं. ती म्हणाली यज्ञ करायचा कशा करता, घर सुख शांती नांदाव्याच्या करता. केला त्यानं, यज्ञही केला आणि यज्ञ केला. आणि यज्ञामध्ये तिचं म्हणणं होतं युवकांनाच ब्राह्मणांना बोलवायचं. तशाच पद्धतीनं त्याने युवक ब्राह्मणांना बोलवलं. यज्ञ उच्चार चुकल्यामुळे हिनं सांगितलं की यांची हत्या करा. तशी त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही, यज्ञ पुरुषांची हत्या केली. तिथं ब्रह्महत्येचं पातक त्याला लागलं. आणि आता तब हरिमाया दूरनिवारी, भगवंतानं माया आपली बाजूला केली. मग त्याच्या लक्षात आलं की ब्रह्महत्येचा अधिकारी झालो. मग व्यासांच्या जवळ गेला आणि मग व्यासांना सांगू लागला की खरंच तुम्ही सांगत होते त्याच्यावरती मग विश्वास दाखवला आणि माझा उद्धार करा. व्यासमुनी म्हणाले आता एक चित्तानं मी जे सांगतोय ती महाभारताची कथा ऐक आणि ही कथा ऐकल्यानंतर फलश्रुती म्हणून तुझा उद्धार होईल. पण कथा सांगत असताना इथं जरी अविश्वास दाखवलास तरी काही होणार नाही म्हणला. मग महाभारताची कथा त्याला सांगायला चालू केली, पुराण सांगायला चालू केलं. आणि एक प्रसंग युद्धातला असा आला की त्यांना सांगितलं की भीमदादानं 2 हत्ती उचलले आणि उचलून 2 हत्ती आकाशाच्या दिशेनं फिरकवले. ते युद्ध संपलं आणि आज कितीतरी काळ लोटला तर ते आकाशामध्ये अजून हत्ती तसेच फिरत आहेत. इथं त्याला अविश्वास निर्माण झाला आणि इथं त्यानं बोलून दाखवलं असं कुठं घडतंय का म्हटला, असं कुठं होतंय का, एवढं काय बळ आहे का म्हटलं. एवढासा हाताने हत्ती फिरवून वरती टाकावा ते ना आणि अजून त्या हत्ती तरंगतात. व्यासमुनी म्हटले अविश्वास दाखवलास, आता तुला त्या हत्तींचं दर्शन करवतो म्हटले. मंत्र पाणी शिंपटलं आकाशाच्या दिशेनं. जे फिरत होते अजूनही हत्ती जे यमाना आकाश दिशेनं सोडलेले होते ते हत्ती व्यासांनी बोलवल्याच्या नंतर तसेच्या तसे खाली आले ना आपटले. मग याची बुद्धी स्थिर झाली. ब्रह्महत्येने याच्या अंगाला कोड भरला होता ना. कथा ऐकता ऐकता तो कोड निवारण जात होता. पण शेवटी त्या पुराणातल्या कथेवर का असना यानं शास्त्रावरती थोडा का असना अविश्वास दाखवलाच. आणि म्हणून एक बिंदू फक्त त्याच्या अंगाला राहिला. आणि मग एक व्हायरस सगळ्या अंगात फिरायला किती वेळ लागतोय बरं. एकच बिंदू त्याचा राहिला आणि त्यानं जन्मयाचा शेवट झाला. काय कारण, शास्त्र पुराणांवरती अविश्वास दाखवला. आणि हा अविश्वास दाखवल्यामुळं तो जीवन व्यवस्थित जगू शकला नाही, तरला नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात की बाबा वेदांचं शास्त्राचं मी प्रमाण सांगतो तुला, याच्यावर विश्वास ठेव. प्रमाण म्हणजे सत्यता आणि प्रमाणाचा कधीही वारकरी संप्रदाय बाद करत नाही. मग ते कुणाचंही प्रमाण असो. ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र सांगत असताना नामदेव महाराजांची प्रमाणं वेगळी आहेत. नामदेव महाराजांनी आळंदीत जन्म सांगितला आणि माऊलींचं चरित्र सांगत असताना निळोबारायांची प्रमाणं वेगळी आहेत. निळोबारायांनी आपेगाव क्षेत्रात जन्म सांगितला. निळोबारायांनी वेगळ्या ठिकाणी जन्म. महिपती महाराजांनी चरित्र लिहिलं पण महिपती महाराजांनी आपेगाव मध्ये सांगितला. नामदेव महाराजांनी आळंदीत सांगितला. मग आता जन्म खरा धरायचा कुठं याच्यात वाद ज्या वेळेला झाला. खरा जन्म कुठं धरायचा, माऊली महिपती महाराजांचा ऐकायचं, निळोबारायांचं ऐकायचं का नामदेव महाराजांचं ऐकायचं, यातलं शुद्ध प्रमाण मानायचं कोणतं, हा प्रश्न निघाला. मामासाहेब दांडेकर, वक्तेबा, माऊली वगैरे हे सगळी मंडळी मोठी मोठी त्या काळची जोग महाराजांची सगळी होती. आणि मग त्यांनी मंथन विचारांचं केलं आणि सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या कोणत्याही प्रमाणाचा बाद करायचा नाही. निळोबारायांचंही म्हणणं खरंच आहे, महिपती महाराजांचंही म्हणणं खरंच आहे आणि नामदेव महाराजांचंही म्हणणं खरंच आहे. आम्ही एकाच ठिकाणी तिकडं बारसं याच्यात जन्म इकडं कसा होईल, आपेगाव मध्ये कसा होईल आणि आळंदीतही कसा होईल. त्यावेळेला विचारांच्या मंथनातनं असं सांगितलं गेलं की माऊलींचा एक अवतार आहे का 108 अवतार आहेत. किती अवतार आहेत, 108 अवतार माऊलींचे सांगितले. आणि म्हणून निष्कर्ष असा निघाला की एक अवतार आळंदीत धरा त्यातला आणि एक अवतार त्यातला आपेगावात धरा, पण संतांच्या प्रमाणाचा बाद करायचा नाही. नामदेवांचं म्हणणं खरं, महिपती महाराजांचं खोटं, निळोबारायांचं खोटं असं अजिबात म्हणायचं नाही तर दोष लागतो. प्रमाणाचा बाद नाही. म्हणून प्रमाण दिलंय ना तर ते प्रमाण म्हणजे सत्यता. सांगितलं गेलं ना प्रमाण म्हणजे सत्यता. शिव महापुराणात शंकरापासून निर्मिती सत्यच आहे. विष्णू पुराणात विष्णूपासून निर्मिती सत्यच आहे. गणेश पुराणात गणपतीपासून निर्मिती सत्यच आहे. सूर्यनारायणाच्या पुराणात सूर्यापासून निर्मिती अगदी सत्य.
मग आता वाल्मिकी रामायणामध्ये कैकेयीला 2 मुलं आणि तुलसी रामायणामध्ये सुमित्रेला 2 मुलं. आता खरं कोणतं? एका रामायणात लक्ष्मण रेषाच नाही, एका रामायणात पुष्पक विमानच नाही, एका रामायणात सीतेचं स्वयंवरच नाही, एका रामायणामध्ये रामराज्याभिषेक झाला तिथंच रामायण थांबतंय, एक रामायण लवकुश कांडापर्यंत नेतंय. आता इथं वाद उत्पन्न होतो की नाही, कुणाचं सत्य मानायचं? तर हे जांगत असताना सांगितलं की हे काही एकदा घडलं नाही. ही जी चरित्र भगवंताची येतात आणि जातात ही काही एकदा घडत नाहीत. ही प्रत्येक कृत, त्रेता, द्वापर आणि कली ही चतुर्युग सारखी सारखी फिरतात आणि म्हणून प्रत्येक त्रेतायुगात रामायण घडतंय, प्रत्येक द्वापर युगात महाभारत घडतंय. म्हणून सांगितलं की बाबा कल्पभेदानं याच्याकडे बघायचं. रचनाकर्त्यानं कोणत्या कल्पात घडलं सांगितलं नसल्यामुळं घोळ झाला, नाहीतर सत्यच आहे. काकवृषुंडी कावळा गरुडाला सांगताना सांगतोय मी 13 वेळेला रामायण बघितलंय, फक्त थोड्या थोड्या फरकानं घडलेल्या आहे त्या गोष्टी. म्हणून प्रत्येक कल्पांती या घटना घडलेल्या असतात, म्हणून प्रत्येकाची प्रमाण सत्यच आहेत. कोणीही खोटं काही सांगितलं नाही, कारण हे वारंवार जगताच्या उद्धाराकरता हा प्रपंच भगवंताला रचावाच लागतो. आणि म्हणून वेदांतन शास्त्राचं प्रमाण आहे, श्रुतीचं वचन आहे सांगतात. हे सगळी सत्यता आहे आणि यांनी सत्य जगाला सांगून दिलं. या सर्वांचं मंथन केल्यानंतर एक सार निघालं, ते म्हणजे हरीचं नाम. आणि त्याच हरीचं नाम घ्या अभंगाचं ध्रुवपद. हरी मुखे म्हणा, हरी मुखे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. कोणीतरी पुण्याची गणना, कोणीतरी हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे. पुण्याची गणना, कोणीतरी पुण्याची गणना, कोणीतरी पुण्याची गणना, कोणीतरी पुण्याची गणना, कोणीतरी हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. जे सार निघालं ते सार म्हणजे नारायण तत्वाचं नाम. आता नारायणाचंच का बरं नाव दिलं या ठिकाणी? इथं दुसराही भगवंत घालता आला असता, पण सर्वश्रेष्ठ भगवंत सांगितला तो म्हणजे शास्त्रांनी नमूद केलेला, सगळ्या पुराणांनी सांगितलेला की नारायण हे श्रेष्ठ दैवत आहे. म्हणजे इतर दैवत कनिष्ठ आहेत असं नाही, पण नारायण म्हणजेच हरी आहे, नारायण म्हणजेच हर सुद्धा आहे. कारण हरी आणि हर फक्त एक वेलांटी असली तर दोघांचा अर्थ एकच होतो. हर म्हणजे ही हरण करणारा आणि हरी म्हणजे सुद्धा हरण करणारा, म्हणून तिथं हरी या शब्दात हरी हर दोन्ही धरायचे. आणि एवढं सोपं आहे की बाबा मला काही जरी जमलं नाही तर माझा उद्धार फक्त नामानच होईल. तुझा उद्धाराला नामाशिवाय दुसरं साधनच नाही. तुकोबाराय सांगतात केली कर्मांतरे,
तुकोबाराय म्हणतात की बाबा एखादं हे नाम किती सुलभ आहे. या नामाची गणती करत असताना सांगितलंय की घरामध्ये तुमच्या कुणी मृत्यूशय्येला प्राप्त व्हावा आणि मग त्याचा 10वा घालण्यात तुम्ही असमर्थ आहे, त्याचा 12वा करण्यात असमर्थ आहे, त्याला ब्राह्मण बोलवून मग त्याला दक्षिणा देण्यातही तुम्ही असमर्थ आहे. मग बापाचा उद्धार झाला नाही का? ब्राह्मण जर बोलावला नाही, पिंड जर तर्पण झाला नाही, गयेला जर गेले नाही, मातृगया पितृगया सांगितली. मातृगयेला बापाचा पिंड, पितृगयेला पित्याचा पिंड तर्पण करा. मग तिथं जर जाणं शक्य नाही झालं तर का मग नरकात पडणार खितपत. ब्राह्मण बोलवता आला नाही कारण तर त्या ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा नाही, अन्नदान करता आलं नाही, 10वा करता आला नाही कारण मी उघडा आहे म्हणून सांगितलं. तर त्यालाही सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर तुझ्याकडे काही नसेल तर पूर्वदांचा उद्धार आहे, तू दक्षिणेच्या दिशेला जा आणि दक्षिण दिशेला उंच टेकडावरती उभा राहा आणि यमधर्माच्या दक्षिण दिशेनं हरिहर नामाची बोंब मार की मला समर्थ आहे म्हटला. मी एकट्या नामाशिवाय तुझी कशानच पूजा करण्यास योग्य नाही. मी अर्थानं दैनीय आहे, मी सगळ्या गोष्टीनं दैनीय असल्यामुळं मी फक्त तुझ्या नामाची बोंब मारतो. माझ्या पर्वतांचा उद्धार कर होणार. फक्त नामानच उद्धार होऊ शकतो, अन्न कशानच उद्धार होत नाही. आणि नाम हीच सर्वश्रेष्ठ पूजा आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतो देवाला? देवाला बाकीची पूजा कोणतीही संपन्न होत नाही. काकड्याच्या प्रकरणात जगद्गुरु तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे. तुकोबारायांनी भगवंताला प्रश्न विचारलाय, कासयाने पूजा करू की शिराजा, संदेह हा माझा फेडी देवा. भगवंता मी कशानं तुझी पूजा करू तेवढं मला सांग. आता माणसं काय करतात, फुलानं देवाची पूजा करतात, बरोबर आहे ना. सकाळी 4-5 काही उठतात बघा, वॉकिंगला जातात आणि गेल्याच्या नंतर एखाद्याच्या अंगणात किंवा परड्यात बहरलेलं फुलांचं झाड दिसलं की ती सगळी फुलं तिची तोडायची, मग कुठं बनियन, कुठं बरमोड्यात आणि कुठं भरायची. घरात आल्यावर अंग सगळं झाडायचं, कुठनं कुठनं फुलं पडतात ती आणि सगळी गोळा करून मालकीनीकडे द्यायची. अशीच पूजा आहे ना आपली. धर्मशास्त्र सांगतं ज्या झाडाला आपण पाणी घालत नाही त्याचं फळ फुल तोडायचा अधिकारच नाही, अधिकारच नाही. मोक्षमुक्तीच्या संकल्पना आपण करतोय. मला सांगा एका माणसाला जाळायला किती मन लाकूड लागतंय? किती मन? 7 मन. 7 मन लाकडाची व्यवस्था हित केलेला कोण आहे का? झाडं त्यानं लावून जगवल्यात. लेखा मोक्षाची मुक्तीची संकल्पना करताय. ते जातंय पंढरपूरला, वारी न करता तिथंच आपलं काहीतरी राणीची बाग, ते भूतपीठ ते मुंबईला आहे खरं, ते राणीची बाग आहे पंढरपुरामध्ये. इकडे तिकडे काहीतरी करायचं आणि पंढरपूरवरनं आला आणि आल्याच्या नंतर काय दर्शन झालं का? दर्शन मोक्षच गाठला म्हटला मी. प्रमाण आहे म्हटला, प्रमाणाचा बाद करायचा नाही. तो का म्हणे मोक्ष देखीला, ते एवढं का हलक्यात प्रमाण आहे का? ते मोक्ष देखीला कळस. कळस म्हणजे उच्चतम स्थान. कळसाच्या स्थानाचा परमार्थ जर गाठला, पण या कळसाच्या आधी पाया आहे, त्या पायाच्या आधी कोणाला तरी पुरावं लागतंय. मग पाया भरणे, त्याच्यानंतर मग खांब, त्याच्यानंतर मग स्लॅब, त्याच्यानंतर मग मूर्ती आतमध्ये बसीव, वाडी आत करीतो फेरा. कुणी काहीतरी दान पुण्य करा, जाव न द्याल तरी जातो माघारा, देव म्हणतोय. आतल्या देवाला काहीतरी जोगवा वाढत जा. नाही जर जोगवा वाढशील तर मग एका दिवशी न विचारता तुझ्या दारात गर्दी करल.
मग सांगावं लागत नाही माणसाला पाणी तापवाय ठेवाय सांगा बरं का आतलाच देवळातला देव निघून गेला. आणि म्हणून खरं घर कोणतं आहे त्याचं देवाची द्वारी उभा क्षणभरी त्यातलं दार म्हणजे कोणतं तर त्याचं दार म्हणजे हेच घर त्याचं द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडव किती आहेत 5. मग सांगताना गोकुळातला सांगता आला असता सांगताना मथुरेतला सांगता आला असता सांगताना द्वारकेतला सांगितला का कारण ह्या दारातनं ये जा करतोय म्हणून द्वारका घातली. वासुदेव करीतो फेरा तो वासुदेव म्हणजे काय चवली पावलीवर तुमच्या ₹1-2 आता ₹2 बी घेत नाहीत ते 10-20 रुपये जर ठेवलं तरच आजापंदाचा उद्धार नाहीतर वाळवंटात आजापंदाचा उद्धारच नाही. ते पहिलं वासुदेवाला 1-2 रुपये ते घ्यायचं आणि ते कवनं म्हणायचं आणि उद्धार झाला म्हणायचं. पण आता 1-2 रुपये सुद्धा घेत नाही ते 50 रुपये 100 रुपयेवरच ते आजापंदाचा उद्धार करतो. तो वासुदेव नाही. तो कोबारा म्हणतात वासुदेव करीतो फेरा या वाड्यात वाडियात बाहेर दारा कुणी काहीतरी दान पुण्य करा जाब न द्याल तरी जातो माघारा. दान पुण्य ह्या घरातल्या देवाला दान पुण्य करा हेच त्याचं घर म्हणून दारातनं ये जा करणारा द्वारिकेचा राणा पांडवा घरी पांडव 5 कोणते पांडव आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश पंचतत्वाचं शरीर म्हणजेच हे पांडवांचं घर आणि ह्याच्यात ये जा करणारा आहे म्हणून द्वारिकेचा राणा पांडवा घरी. कधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हे जर तुम्ही केलं त्याला काही दान पुण्य केलं तर ही स्थिती आहे. तसं काही हे पूजा करणं म्हणजे का साध्या गोष्टी आहेत का मग म्हणायचं आम्ही देवाची पूजा करतो. फुलं आणली फुलं सगून मालकीने पुढे ठेवली मालकीनं देवाला सज्ज केला ती काय पूजा झाली का. तुकोबारायांचं वचन आहे भगवंता ही फुलं मी दुसऱ्याची तोडून जर तुला फुलं वाहिली तर तिला काय पूजा म्हणतात का. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तिथे मी दुर्बळ काय करू. म्हणजे जे फुलं आहेत आणि त्या फुलांचा जो सुवास आहे हे प्रत्यक्ष तूच आहेस मग तिथं माझी पूजा कशी म्हणावी. मग ही माझी पूजा झाली का त्याच स्वरूप त्याला अर्पण केलं झालं की. आणि मग मग आताही प्रश्न पडला कशानं भगवंता तुझी पूजा करू तर मग नंतर सांगितलं की भगवंताची पूजा करण्याकरता मग काही धान्य भगवंताला अर्पण करा धान्य द्या भगवंताला. मग लक्षात आलं फळदाता तुची तांबूळ अक्षदा तिथे तुझं आता काय बाहू. म्हणजे शेतामध्ये आपण जे धान्य पिकतं ह्या धान्याच्या स्वरूपात परमात्माच आहे आणि तेच त्याला अर्पण केल्यानं तिथं सुद्धा माझी पूजा कशी म्हणावी बरं. मग लक्षात आलं काय की मग याला दक्षिणा घालावी म्हणजे पैसे ठेवावे याच्या पुढं. म्हणून याच्या पुढे पैसे ठेवतात माणसं धातूची नाणी याच्या पुढे ठेवतात. तुकोबाराय म्हणतात फळदाता तुकोबाराय म्हणतात की वाहू दक्षिणा तरी धातू नारायण अन्न तिची ब्रह्म दुजे काय. आपण नैवेद्य करून भगवंताला द्यावासा वाटला पण ताटामध्ये सजलेला नैवेद्य म्हणजे अन्नाच्या स्वरूपात परब्रह्मच आहे. तेच त्याला अर्पण केलं तर त्याची पूजा कशी म्हणावी बरं. 56 भोग घाल नाही तर कितीतरी भोग घाल हे त्याच रूप त्याला अर्पण केलं. तिथं मी काय केलं ते सांग तिथं माझी पूजा कशी आहे त्याचं स्वरूप त्याला अर्पण केलं. मग लक्षात आलं की मग आता भजन करावं. असतात बघा भजने काय काय रात्रभर जागे असतात आणि हे वर्मावरती बोट घातले भजन्यांच्या 4 माणसं रात्री असतात सगळ्या गावाला कळतं ही काल रात्री भजनाला होती का कारण ती छातीला हात ठोकून सांगतात आम्ही आहे म्हणून सप्ताह आहे. कोण होतं का तिथं कुत्र नव्हतं आम्ही चौघजण होतं म्हणून भजन रंगलं. लेकावर म्हटलं नुसत्या सप्त्याच्या पट्ट्या गोळा करून इकडं कोण आहे का देवळाकडं आम्ही होतो म्हणून भजन झालं आम्ही होतो म्हणून भजन झालं आम्ही होतो म्हणून देवाचं भजन झालं म्हणतंय का नाही ते दिवसभर तेच म्हणतंय. कदाचित पेपरला सुद्धा जाहिरात येण्याची शक्यता असते ह्या चौघांनी भजन रात्री केलं म्हणून. तुकोबाराय म्हणतात की बाबा भजन करताना जो शब्द येतोय तो नाद कशाचा आहे रे काय ते तुझे भजन करतोस तो भजनाचा नाद कोण आहे. गाता तू ओंकार ताळी नादेश्वर. मग नाचावंसं वाटलं तर नाचावया थार नाही कोठे का जडी स्थळी विठ्ठल भरला रिता ठाव नाही उरला. म्हणजे नाचताना सुद्धा तुकोबारायांना वाटतंय की पायाखाली तू तुडवतोस का काय. मग आता भगवंता कशानं तुझी पूजा करावी हा मला फार मोठा प्रश्न पडलाय. कासयाने पूजा करू केशी राजा संदेह हा माझा फेडी देवा. आणि मग लक्षात आलं तुकोबारायांच्या भगवंता मी जी पूजा करतो ना तीच पूजा मान्य कर. मग तुका म्हणे मज अवघे तुझे नाम
धूपदीप राम कृष्ण हरी. मग तुकोबाराय म्हणतात की बाबा मी घेणार तुझं नाम, हीच तुझ्या करता धूप आणि दीप असलं आणि तीच सर्वश्रेष्ठ पूजा सांगितली. आणि म्हणून एक नारायण सार जप. मी तर नारायणच का घातला, दुसरा देव का घातला नाही. इथं एक कथा येते पुराणांमध्ये. भृगु ऋषीने यज्ञ केला आणि नारदाकडे गेला. नारदाला म्हणाला, नारदा मला सर्वश्रेष्ठ देवता अशी कोणती आहे ते सांग की जेणेकरून मी यज्ञाचं श्रीफळ त्याला देईन. नारद म्हटला ही अवघड गोष्ट आहे. या जगतामध्ये 3 देव श्रेष्ठ आहेत म्हटला. सगळे सोडले तर 3 देव श्रेष्ठ आहेत. ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे, विष्णू श्रेष्ठ आहे आणि शिव श्रेष्ठ आहे म्हटला. पण या तिघांमधला कोण श्रेष्ठ मला माहिती नाही. तिघातला कोण श्रेष्ठ मला माहिती नाही. मग तुम्ही परीक्षा घ्यायला जा म्हटला तिघांची. म्हणजे पहिलं ब्रह्मलोकात गेलं. ब्रह्मलोकात सरस्वती विणा वाजवत होते आणि ब्रह्मदेव त्या विणा वादनामध्ये मग्न होते. हे दारात उभं राहिला हातात कमंडल घेऊन ब्रह्मणे नमः. ब्रह्मदेव काय बघायला बी त्याच्याकडे तयार नाही. परत म्हणते ब्रह्मणे नमः. बघतच नाही ब्रह्मदेव. त्या सरस्वतीच्या विनातादनामध्ये मग्न झाला. 2 घटिका झाली, प्रहर संपून गेला तरी ब्रह्मदेव माझ्याकडे बघत नाही. आम्ही ऋषी आम्ही संत कार्य, संतांचं कार्य मोठं असतं पण दारात संत आलेला देव पाहत नाही. हा कसला देव म्हटला. आणि म्हणून ब्रह्मदेवाला त्याला शाप दिला की इथून पुढे तुझी पूजा जगतात वर्ज्य होईल, तुझी कोणीही पूजा करणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाची पूजा कुठंच नाही. एक पुष्कर सोडलं तर ब्रह्मदेवाला शापित केला त्याला. तिथून कैलास पर्वतावर गेला. मग कैलास पर्वतावरती ह्यांचा मग चालला होता. ते त्रिशूळ डमरू यानं घेतलं आणि तिकडं त्यानं मग ताल धरला आणि ह्या दोघांचं तांडव चालू. तिथं गेल्यावरही ओम नमः शिवाय नमः पार्वती पतय हर 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 महादेव. पण ती काय याच्याकडे बघायला तयार नाही. अहो शिवशंकर आम्ही भृगु ऋषी आलोय, जरा माझ्याकडे पहा. बघायलाच तयार नाही. अहो प्रलयंकारी भगवंता, अहो जरा पत्नीपासून बाजूला व्हा, माझ्याकडे पहा. मी यज्ञाचं श्रीफळ द्यायला आलोय तुम्हाला. बघितलं सुद्धा नाही. तिथंही 2 प्रहर थांबलं. मग राग आला आणि त्यानं सांगितलं की तुझी मूर्ती पूजा वर्ज, तुझी मूर्ती पूजा कुठेही कुणी करणार नाही, फक्त लिंग रूपातली तुझी पूजा होईल. तिथं शिवही शापित केला. आणि मग आता विष्णू परमात्म्याची नारायणाची परीक्षा घ्यायला हे कुठं वैकुंठ लोकात आला. वैकुंठ लोकात आल्याच्या नंतर पाहतोय तर शेषशय्येवरती विष्णू नारायणाच्या छातीवरती लक्ष्मी डोकं ठेवून पहुडलेली आहे. आणि योग निद्रेमध्ये भगवंत आहेत. आणि येऊन बघितलं तर तिथंही त्यांना शांताकारं भजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारं गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतं कमलनयनं योगवृद्ध्यानगम्यं वंदे विष्णु भव भयहर सर्वलोक एकनाथ. नारायणा अहो जागे व्हा. मी भृगु ऋषी आलोय तुम्हाला यज्ञाचं श्रीफळ देण्याकरता. तिथंही ती जागा व्हायला तयार नाही. मग आता हा म्हटला ह्याला दोघांना शाप दिला तसा शाप याला द्यायचा नाही. इथं जिथं बायकोनं डोकं ठेवलं तिथंच लात घातो म्हटला याला. जिथं बायकोनं डोकं ठेवलं तिथंच लात घातो म्हटला. आणि तिथंच ती पायातली खडाव काढली त्या वैकुंठ लोकाच्या दारात. आणि रागा रागानं असा पावला आपटत आपटत आला. विष्णू परमात्म्याला कळालं की भक्त माझ्या छातीवर लात घालण्याकरता येतोय. काय करावं बरोबर विष्णू परमात्म्यानं. लगोलग जी लक्ष्मी छातीवरती होती ना ती मिया लक्ष्मी डाबोलुनी केली परोती. भगवंताच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी होता. या कौस्तुभमणी सुद्धा जड रत्न हे सुद्धा माझ्या भृगु ऋषीच्या पायाला लागल. आणि अडथळा याच्या लाथेत आणि माझ्या छातीत निर्माण होऊ नये. मला याची छातीमध्ये मला याची लाथ खायची आहे म्हटला. आणि म्हणून 2 वस्तू भगवंताच्या कंठातल्या भगवंतानं लगोलग बाजूला केल्या. ते मिया लक्ष्मी डाबलुनी केली परोती फेडुनी कौस्तुभ घेतिला हाती उघडली वक्षस्थळाची वाघाती चरण रजा ती पाहुलाची अजूनी मुद्रा मी हृदयी वाहे गास भद्रा आपुलिया दैव समुद्रा जतने लागे. म्हणून भगवंतानं एका ऋषीची लात स्वीकारली आभूषण म्हणून धारण केले. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाला काकड्याच्या आधी कधीतरी बघायला जा. भगवंताची जेवढी जेवढी चिन्ह तो ब्राह्मण बुवा दाखवतो त्यामध्ये भृगु ऋषीनं घातलेल्या लाथेचा वन सुद्धा दाखवतो. भगवंताच्या छातीवर खड्डा आहे. हा कशाचा खड्डा. पांडुरंगाच्या छातीवर ते भृगु ऋषीनं मारलेली लाथ आहे. म्हणून एवढाच मग ते सांग एवढी लात मारून सुद्धा त्या भृगु ऋषीची चरण वंदना ज्या वेळेला परमात्म्यानं केली तर हा किती भक्त वत्सल आहे हे भृगु ऋषीला समजलं. आणि मग सिद्ध झालं की त्रिदेवतेमध्ये सुद्धा नारायण ही श्रेष्ठ देवता.
आणि म्हणून सांगितलं ही परंपरा आपली वैष्णवाची आहे ना, म्हणून वैष्णव परंपरेमधली अग्रगण्य असणारी देवता म्हणजे नारायण. म्हणून एक नारायण सार जप. एक नारायण काय जप आहे आणि त्याचाच जप करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी विठोबार कुमाई. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. ताळी वाजवा, ताळी टाळ. राहिलेल्या अर्ध्या तासात 2 चरणाचं चिंतन करूया. वेदशास्त्र प्रमाण स्मृतीचे वचन. माऊली म्हणतात वेदशास्त्रांनी प्रमाण दिलेलं आहे, व सत्य सांगितलंय. पाहायचं झालं तर वेदांना आणि शास्त्रांना तो कळलाय का? पुसू नका बाई वेदासी काही, कळलाची नाही, कळलाची नाही. शेष शिनला झाल्या जे सहस्त्र जिव्हा जिव्हा, देव का हो विटेवरी उभा उभा. वेदाला विचारलं तर ते म्हणते माहिती नाही. शास्त्राला विचारलं तर शास्त्रानं अनेक कारणच सांगितले. जगताची उत्पत्ती देवाच्या उत्पत्तीतच मी अडकलोय म्हटलं अजून. त्याच्यामुळे मलाही सांगता येणार नाही, पण संदर्भ मात्र दिला. 18 ही पुराणे हरिसी गाती. मग सगळ्या पुराणांनी हरीला गायलं बरं का. हेच प्रमाण म्हणजे तिथं उदाहरण ते पुराणांचीच उदाहरण. आणि उदाहरण देऊन पटवून सांगितलं की बाबांनो, तुम्हाला जर देव कळायचा असेल ना तर तुम्ही हरिकथा करा. या हरिकथेतनं भगवंताच्या भक्तीवरती आरूढ व्हा. मग या हरिकथेकरता क्रिया कर्म त्यागा. कोणकोणती कर्म त्यागण्याकरता सांगितले? हरिपाठाचं 2 चरण. जप तप कर्म क्रिया रे मन. जप तप कर्म जप तप कर्म हरि जप तप कर्म हरि. जप तप कर्म हरिविन धर्म, वावुगाची श्रम व्यर्थ जाय. माऊली म्हणतात की एका हरिनामाशिवाय या ज्या काही तुम्ही गोष्टी करताना ह्या सगळ्या व्यर्थ. अष्टांग योगे न सिरिजे, येम नेम निरोध न कीजे. रया वाचे गीत गाईजे, वाचे गीत गाईजे. आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं तर हे तुम्हाला फक्त पुराण सांगतात. 18 ही पुराणे हरिसी गाते.
म्हणून वेदांचे चिंतन करणारी आणि शास्त्रामध्ये अडकलेली माणसं पुराण मानायला तयार नाहीत. ही मोठी गडबड झाली आहे. पुराणच मानायला तयार नाहीत. शास्त्र चिंतन करतो, वेदांत चिंतन करतो म्हणून पुराणांचा धिक्कार करावा का? तुम्ही शास्त्र सांगता आणि आम्ही गोष्टी सांगतो असंच म्हणणं आहे काही त्यांचं. पुराण म्हणजे काय? पुराण म्हणजे गोष्टी. पण ही जी कीर्तनाची परंपरा, ही लीला कीर्तनाची परंपरा सांगितली. आणि इथं काय करावं तर इथं चरित्राचंच कथन व्हावं. वेदांच्या महावाक्याच्या बोंबानंतर आधी नामाची बोंब मारायची. पण झालंय कसं, वेदांच्या महावाक्याच्या जे दिवसभर संसाराला कटाळले त्याला कधीतरी वाटतंय काय ह्यांच्या कीर्तन प्रवचनात चाललंय बघायला तरी यावं, म्हणून ते हिथं येतंय. आणि हिथं आल्या त्यानंतर वेदांच्या महावाक्याच्या बोंबा ऐकल्या तर त्याला वाटतंय चुली पुढं बायकोचं गाणं ऐकलेलं बरं. कारण अनाधिकारीच आहेत ना ही सगळी. कुणाला कळाले बरं कुणाचा काम क्रोधादी विकार नाहीसा झालेला आहे, कुणाचा जडबुद्धीचा भ्रम नाहीसा झाला आहे, कोण सगळी देहावरच आहेत. देहतादात्म्याची घागर कुणाची फुटली म्हणून बोंबा मारायच्या महावाक्याच्या. कुणाची देहतादात्म्याची घागर फुटली? फिरविला घट फुडिला चरणी. कधी वेदांची बोंब, महावाक्यांच्या बोंबेची बोंब कधी? घट फुटल्यानंतर. कोणता? देहतादात्म्याचा. फिरविला, पण याच्या आधीच्या प्रक्रिया सांगितल्या. माझी मरण देखील मैं डोळा तो हा सुख सोहळा अनुपम्य. स्वतःला वैराग्य संपन्न अवस्था निर्माण करून मारा आधी. कारण वैराग्याचीच वाट चुकली म्हणून पांगळ म्हणावं लागले आपल्याला. विवेकाची दृष्टी हरवली म्हणून आंधळे, आणि त्याच्याकडची वाट वैराग्याची चुकली म्हणून पांगळे. म्हणून आंधळ्या पांगळ्यांचा एक त्यालाही स्वीकारतोय म्हणून जावा बाबा. आल्यानो संसार पंढरीशी जा रे, आल्यानो संसारा. मग ते संसारा म्हणजे का लग्न झाल्याने जायचं, बाकी ज्यांनी घरात बसायचं का? ते संसार म्हणजे काय काहींना वाटते बघा. ते शेवटचं मंगलाष्टक झालं की मग ते 85चं म्हातार 90चं म्हातार असं पंक्तीला शेजारी बसतंय. आणि मग हे त्याला म्हणते नाना, ते म्हणते काय रा आबा, पोरं आता संसाराला लागलीत बघ. मग ह्याच्या आधी काय परमार्थाला होती तर पोरग रात्रीचं 12ला घरी येतंय ते का कीर्तनातला विना उतरून आले का टाळ ठेवून आले? आणि मग ते इंदुरीकर महाराज म्हणतात बघा, रात्रीची पोरीची शाळा भरती, रविवारची शाळा भरती, ही नेमकी भरती कुठं जरा जाऊन बघा तरी. ही काय संसारात अडकली? लग्नाच्या आधी काय संसारात नाही ती? आल्यानो संसारा. याचा देह नावाच्या संसाराला जे आली त्यांनी पंढरपूरला जा सांगितलं. आणि देह नावाच्या संसाराला आलेला हा विषयी आहे. संसारिक असताना हा विषयांचं सेवन करतोय, आणि विषयांचं सेवन करणारा माणसाला बदलणं एवढं सहजासहजी शक्य नाही. तुम्ही काय करताय तर तुम्ही माणसं देवळातनं बाहेर काढायची कामं चालली. तशी ती लेख नांदायला बाबा आणा तरी माऊलींचं वाक्य आहे, क्षणभरा करता ये, क्षणभरा करता ये. अंजार त्याला गोंजार या ठिकाणी तिथं सांग बाबा त्याला सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वंदावी, ही परंपरा सांगितली. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वंदावी, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसेल श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. मग कथा काय करते? कथा सुख करी, कथा दुःख हरी, आणि कथा याची बरी विठोबाची. मी कशाला सांगतोय तुम्हाला कळालं नाही. कुठंतरी भागवत कथा ठेवली, कुठंतरी रामकथा ठेवली, तर कुठंतरी बुवानं जावं, हे संप्रदायात चालत नाही म्हणून त्याच्यावर पाणी मारायचं, हे चाललंय. आणि हरिकथेचा जो धिक्कार करतो, शास्त्र आणि वेदांत जरी येत असेल, तुम्ही उच्चतम प्रकारचे आहात, पण हरिकथेचा जो धिक्कार करतोय त्याला गाथेत अभंग आलाय. विठ्ठल मुक्तिदाता नवो मरो हे बोलता, विठ्ठल मुक्तिदाता नवो मरो हे बोलता, हरिकथे ते धिक्कारी. तुकोबारा म्हणतात हरिकथेचा जो धिक्कार करतोय, शत्रू माझा तुची वैरी. सुना काळ तोंडा, सुना म्हणजे कुत्रा, सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे धोंडा. अहम म्हणे ब्रह्म, अहम ब्रह्म त्या संकल्पना मांडत असेल, पण नेनो भक्तीचे ते वर्म. तुका म्हणे क्षण नको याचे दर्शन. तुकोबारा म्हणतात क्षणाकरता सुद्धा थोबड मला त्याचं दाखवू नको. हरिकथेचा धिक्कार कुणीही करायचा नाही, कारण हरिकथा हीच पामराचा सुद्धा उद्धार करणारी आहे. निर्गुणाची संकल्पना घेऊन एक जण गेला होता गोपिकेंच्याकडं, त्याचं नाव आहे उद्धव, आणि तो सांगत होता
की हा परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, नचो व्योम भूमी न तेजो न वायू, हे स्वरूप आहे म्हटलं त्याचं. बिनुपद चल ही सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करई विधीना ना, हे त्याचं स्वरूप आहे. तुम्ही कशाला त्याच्या भजनात अडकले, कशाला सारखं कृष्ण 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 म्हणून स्मरण करता आणि कशाला काय करता. त्याला चित्तातनं काढा, कारण तो सगुण नाही, त्याची परिभाषा निर्गुणाची आहे. आणि त्याच्यात बदल एवढा झाला की हा निर्गुणाचा उपासक नामधारकाचा. म्हणून पहिला वैष्णव मांडला की ज्यानं गोपींच्या पायाची धूळ मस्तकाला लावली. आणि हे कथा दर्शन तुम्हाला करवते. कथा पापनाशी, कथेनं तरले कोण कोण सांगताना सांगितलेलं आहे की इथं नास्तिक वृत्तीचे सुद्धा येतात आणि ते सुद्धा सगुण चरित्राचं कथन ऐकून त्यांच्यामध्ये सुद्धा बदल निर्माण होतो. आणि ह्या बदल निर्माण करण्याकरता परंपरा कोणती आहे तुमची वारकऱ्यांची, तुम्हाला सप्ताह 7 दिवस करायचा. हे आलं कुठनं? परीक्षित राजाला शाप प्राप्त झालता की 7 दिवसामध्ये मरून पडशील. आणि म्हणून गंगेच्या काठावरती येऊन बसला आणि विचारू लागला प्रत्येकाला म्हणतोय माझा उद्धार कशा नाही, माझा उद्धार कशा नाही ते सांगा. आणि त्या ठिकाणी मग व्यासांचे पुत्र शुकमुनी आले आणि त्यांना प्रश्न केला की 7 दिवसात मरणाऱ्याचा उद्धार कशात आहे. व्यासांनी उलट प्रश्न केला, 8व्या दिवशी कोण मरणार ते मला सांग. सगळे 7च दिवसात जन्म घेणार, सगळे 7च दिवसात मरण पावणार. आणि याच्याकरता तुला 7 दिवस मी भागवत कथा श्रवण करतो ती ऐक. आणि 7 दिवसाची भागवत कथा सांगितली आणि मग त्याचा उद्धार झाला. आणि म्हणून तीच भागवत धर्माची परंपरा आपण वारकरी संप्रदाय मिळवतो. भागवत धर्माची पताका तीच श्रीमद भागवताची परंपरा, ही 7 दिवसाची सप्त्याची परंपरा. तीच परंपरा ही 7 दिवसाची सप्त्याची परंपरा. म्हणून रामायण चालत नाहीत कथेत, सप्त्यात भागवत चालत नाही ना, सप्त्यात रामकथा चालत नाही. हे सगळा त्याच्यावरती जिथं जिथं कथा निर्माण होते तिथं तिथं एखादा बोवा जायचं आणि हे संप्रदाय चालत नाही त्याच्यावरती पाणी टाकायचं. मग मारा बोंबा वेदांच्या महावाक्याच्या. किती गोळा करताय तेच बघूया. मी का सांगतोय तुम्हाला कळलं नाही, अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. अधिक मासामध्ये याच्यामुळे 5 ठिकाणच्या कथा आपल्याच भागातल्या बोवांनी रद्द केल्या. कारण हे भागवत रामायण संप्रदाय चालत नाही म्हणाले ते. आणि मग ह्यांचं लोकांनी ऐकलं आणि ह्या कथा स्थगितीला आल्या. ह्या कथेवरती पाणी टाकलं. तुकोबारायांचं वचन, हरिकथे ते धिक्कारी, शत्रू माझा तोची वैरी म्हटलेला आहे. हरिकथेचा धिक्कार कोणाकडे होऊ नये. वास्तविकता सगुण चरित्रांचं वर्णन हीच भगवंताची महाभक्ती. म्हणून वेदांचं निर्माण झालं आणि शास्त्र निर्माण होऊन पुराण कशा करता रचावी लागली. तुम्हाला जीवनमूल्य देण्याकरता पुराणांची रचना आहे. जीवनमूल्य देऊन म्हणून रामाचा प्रपंच ऐका, जीवनमूल्य शिक्षाल तुम्ही. कृष्णाचा प्रपंच ऐका, तुम्ही जीवनमूल्य शिक्षाल. आणि मग घरात जीवनमूल्य जर तुमच्या नांदू लागली तर मग समाज सुधारण्याची संकल्पना वेगळी. परमार्थ करण्याची ब्रीद एवढी साधी नाहीत. तुकोबारा म्हणतात, ज्या माणसाला समाजाचं कल्याण करायचं त्यानं घरातल्यांची आसक्ती धरून चालत नाही. जाळून संसार वै सुलांगणी ही परिस्थिती. आतापर्यंतचा इतिहास वाचा. प्राप्ती सहजासहजी झाली आपल्याला. नामाचं सार सगळ्यांनी काढून दिलं. ही नामाची सार प्राप्ती झाली. पण या प्राप्तीच्या आधी 4 अवस्था झाल्या. इथं पुरुषार्थ गाजवले संतांनी, इथं प्रार्थना झाल्या, इथं प्रतीक्षा केल्या आणि मग प्राप्ती साध्य झाली. त्याच्या आधी पुरुषार्थ गाजवले गेले, त्याच्या आधी प्रार्थना झाल्या, त्याच्या आधी प्रतीक्षा झाल्या आणि मग या ठिकाणी प्राप्तीचं हे नामाचं सार आपल्याला सहजासहजी प्राप्त करून दिलंय. आणि तेच घ्या रे बाबांनो, तेच घ्या. आणि हे संतांनी ओरडून सांगितलंय की नामधारकापाशी हे सगळे लोटांगण घालायला येतात. गावातल्या 1000 ब्राह्मणांना जीव घातलं तर एका ब्राह्मणाला तीर्थातले जीव घालण्याचं पुण्य. तीर्थातल्या 1000 ब्राह्मणांना जीव घातलं तर एका धर्मपंडिताला जीव घालण्याचं पुण्य. असे 1000 धर्मपंडित जीव घातले तर एक दशग्रंथी ब्राह्मणाला जीव घालण्याचं पुण्य. असे 1000 दशग्रंथी जीव घातले तर एक वेदपाठी ब्राह्मणाला जीव घालण्याचं पुण्य. असे 1000 वेदपाठी जीव घातले तर 4 वेदपाठ्याला जीव घालण्याचं पुण्य. असे 4 वेदपाठी 1000 ब्राह्मण जीव घातले तर एका परमहंसाला जीव घालण्याचं पुण्य. असे 1000 परमहंस जेवले तर हरिहर तृप्त होतात म्हणतात. आणि असे हरिहर तृप्त करायचे असतील तर फावलेल्या प्रपंचात नित्याचं जो नाव घेतोय त्याला जेवायला घाल. हे सगळे तृप्त होतात. आणि सगळे जेवून ठेपलं कुठं? नामधारकापाशी ठेपलं. आणि हे सोपं सांगितलं आपल्याला. आणि म्हणून पिंड पदावरी दिला आपुलिया करीन, आपल्यालाच द्यावा लागतोय बाबा. आपला उद्धार आपणच करायचा. याच्याकरता बाबा जे सार दिले त्या साराकडे या. हेच सार आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण? जप तप कर्म हरिविन धर्म सांगितला. एकानं जप केलं होतं पण हरीशिवाय जप होतं त्याचं.
त्याचं नाव आहे नारद महर्षी. जप केलं, जप संपन्न झालं, कामदेव आला आणि कामानं गळ्यात माळ टाकली. म्हटला की तुमचं तपश्चर्या भंग करायला मी जात होतो, तर तुमची तपश्चर्या भंग झाली नाही, तुम्ही शंकराचे बाप निघाले. अहंकार उत्पन्न झाला आणि हेच होतं सज्ञानाच्या पाठी झोंबे म्हटले की नाही ते हितच. नारदाला जपाचा अहंकार उत्पन्न झाला. नारद म्हटला मी शंकराचाही बाप झालो. म्हटला का? मी जप केलाय. म्हटला जपामध्ये मी कामाला हरवू शकलो नाही, शंकराचा बाप झालो. पेपरला जाहिरात द्यायला गेलं बापाकडे. देवाला वाटलं आतापर्यंत रामराम म्हणणार कामाच्या फंद्यात पडालं, भगवंतानं माया तयार केली आणि बघूया म्हटलं आता अहंकार निर्माण झाला, हा अहंकार कुठून येतोय ते बघा. म्हणून कीर्तन झाल्यावर कीर्तनकारा करता म्हणावं लागतंय अहंकाराचा वारा न लागो राजसा. आणि कोणाला बसलेल्या ना का कीर्तन करणाऱ्याला? हा माझी या विष्णुदासा. कारण इथं पहिलाच आद्य कीर्तनकार नारद चुकला. अहंकार उत्पन्न झाला म्हटला शंकराचा बाप आहे मी म्हटला. आणि तो रस्त्यानं जात होता, भगवंत तिथं आला आणि मायानगर तयार केलं. मायानगर तयार केलं, तिथं विश्वमोहिनी बसवली. आता बघतो म्हटला कसा हे होतोय. विश्वमोहिनी बसवली, विश्वमोहिनीवरती भाळलं, देवाकडे गेलं. देवाला म्हटलं मी तिचं भविष्य बघितलंय देवा, सुंदर पुरुषाला ती वर म्हणून प्राप्त करून घेणार देवा, मला हरिरूप करा. काय म्हटलं देवाला ते? मला हरिरूप. पण ते हरिरूप म्हणता म्हणता हरी उच्चार त्याचा दीर्घ झाला. म्हणजे रामकृष्ण हरीला वेलांटी पहिली का दुसरी? पहिली. दुसरी वेलांटी झाली तर काय होतंय त्याचं? माकड होतंय. म्हणून सत्याची पत्रिका एकदा नीट बघून छापा. हरिनाम सप्ताह म्हटलं तर हरीला वेलांटी पहिली, तिथं जर दुसरी वेलांटी आली तर हे गोंधळ माकडांचाच समजायचा. कारण तिथं जाऊन म्हणाला मला हरिरूप करा आणि दीर्घ उच्चार झाला हरीचा. भगवंतानं हरिरूप केलं, पण हरी म्हणजे माकड होते. माकडाचं थोबाड दिलं, मानं खाली सुंदर केला. विश्वमोहिनीच्या स्वयंवरात जाऊन बसलं. तिनं बापाला सांगितलं माकडाच्या थोबाडाचं पहिल्या रांगेत अपशकून बसले, त्याला लुटून बाहेर काढा. शिंडीन विना टिपळ्या सगळे एकीकडं. पहिला कीर्तनकार ज्याची आपण गादी म्हणतोय त्याची विटंबना अहंकारामुळे झाली. जपाचा अहंकार झाला. पहिली विटंबना झाली. देवाला त्यानं 3 शाप दिले. मनुष्य रूप घेऊन आलास, तुला मानव रूप घ्यावं लागेल. तुझ्या पत्नीचं हरण होईल त्या जन्मात. आणि मग तू मला माकडाचं तोंड दिलं, हरिरूप केलं, याच्या बदल्यात तुला माकडांचं साह्य त्या जन्मात घ्यावं लागेल. ही कारण राम अवताराला कारण ठरली. हरिविन जप होता ना, त्याचा जप हरिविन होता. तप केलं. कुणी कुणी केलं तप? हिरण्याक्षासारखं तप आतापर्यंत कुणाचं झालं नाही. अंगावरती वारुळ चढलं, साप किडे मुंगे खेळू लागले. ब्रह्मदेव प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन काय पाहिजे म्हणाला, तर मग त्यानं मागितलं वर नको, खाली नको, आत नको, बाहेर नको, अस्त्रां नको, शस्त्रां नको, नराकडनं नको, नारीकडनं नको, देवाकडनं नको, दानवाकडनं नको, गंधर्वाकडनं नको, यक्षाकडनं नको. आणि मागता मागता त्यानं एक मागितलं, 12 महिन्यातल्या एकाही महिन्यात नको. आता देवाला प्रश्न पडला, ह्या सगळ्या गोष्टी साधता येतील पण महिनेच 12. आता कोणत्या महिन्यात याला गाठायचा, तर त्याच्या करता ह्यो महिना काढला. तोच पुरुषोत्तम ह्या अधिक महिन्यात गाठला त्याला. आणि मग भगवंतानं त्याला फाडला. आणि फाडून भगवंत आतडी वेचतात त्याची. अशी भागवतात असं पूर्ण आतडी उधळायला लागली. अशी आतडी वेचून उधळायची. भगवंत असे काय करू लागले, तर म्हणे याच तत्वातनं कयाधूच्या पोटामध्ये याच वीर्य गेलं होतं. पुत्राची प्राप्ती प्रल्हादासारख्या नामधारकाची झाली. अजून एखादा असं यानं पोटात रत्न दडवून ठेवलंय का हे बघण्याकरता, आणखी एखादा प्रल्हाद याच्या पोटात आहे का बघण्याकरता भगवंत आतडी वेचतात त्याचे. अधोगतीला गेला ना, अधोगती झाली त्याची. का झाली? आता वास्तविकता उद्धार झाला, जय विजयाचा ही संकल्पना वेगळी. पण विरोध केला ना, तप करून त्यांना विरोध केला. तप केला पण हरिविन होत ते. तप होत पण विरोध कोणाला केला? भगवंताला त्यांना विरोध केला. नाम न घे देवाचे ही ब्रीद हिरण्यकश्यपूचे. अशी भरपूर तपाचार्य झाले. 60,000 वर्षे एकानं तप केलं. ती मेनकाबाई आली, तिच्या पुढे चाळ वाजवलं. ते 60,000 वर्षे मातीत गेलं. पराशर नावाचा ऋषी नावेत बसला होता. मत्स्यगंगा नावाची कन्या नाव हाकत होती. माशाचा सुगंध तिच्या अंगाला येत होता. हे मोठे मोठे बिघडल्याची यादी सांगतोय मी तुम्हाला. माशाचा सुगंध, आता माळकरी आहे ना आपण,
आपण वारकरी आहे तर आपण मच्छी बाजारामधनं कुठनं मुरगुडाच्या बाजारपेठेत फिरताना एखादा माळकरी माशांच्या बाजारपेठेत त्याला तंबाखून चुना खायावा असं वाटेल का? तर ती दुर्गंधी सहन होत नाही. पण व्यासांचा बाप त्यात सुगंध म्हणून भाळला आणि तिच्यासोबत समागमाची इच्छा प्रकट केली. तर ती म्हणाली का खूळ लागले का बुवा, दिवस आहे तर म्हटला तप घालवतो, तपाच्या सामर्थ्याला दिवसाची रात्र करतो म्हटला कुणाला दिसणार नाही. आणि ती भोगण्याकरता ज्यानं संपूर्ण तप घालवलं पण साध्य झालं, व्यासांचा जन्म झाला. पण ही कथा कशा करता दिली, काम आहे किती प्रबळ आहे. आणि तिथं त्यानं दिवसाची रात्र करण्याकरता तप घालवलं, हरिविन तप झालं ना. किती किती महात्मे असे सांगावे की तप सुद्धा त्यांचं मातीत गेलं, रावणासारख्यानं तप केलं. महाभक्त म्हटला शंकराचा, किती तप त्याचं. अहो पूजा करत असताना एक कमळ कमी पडलं तर पूजेच्या पाटावरनं उठला नाही पट्ट्या, तर एखादा म्हटला असा जरा उठतो, चुळू बीळ भरून येतो, परत कमळ कुठनं तरी तोडतो, फळा वाहतो याच्यावरती. एक कमळ भंग पावतंय पूजेचं म्हणून कमळा पूजेच्या पाटावरनं उठला नाही. शिरकमल म्हणून स्वतःच्या शरीराचं कमळ देह मुंडक म्हणून वाहिलं शिरकमल. महाका भक्तांच्या यादीमध्ये अशी भक्ती कुणाची आहे बरं इथं बसलेल्यांमध्ये? एक कमळ कमी पडलं म्हणून घ्या तलवाराने हा शिरकमल म्हणून. पण तरी तो रावण रामाला मारावा लागला का? देवापुढे जी भक्ती करताय ती समाजात बी करा की. देवापुढेच भक्त आहे सांगा तुम्ही. देवापुढे जर भक्त आहे तुम्ही, भक्त या यादीत लागता तर तुमच्या घरात भावासाठी दावं का दावं चालल्यात? तुमच्या घरामध्ये बांधासाठी का दावं चालल्यात? घरामध्ये आईला भाकरी काय काहींची नाही, बापाला भाकरी नाही, महिन्याची वारी चालू आहे. आहेत अशी उदाहरणं. आई बापाला भाकरीला घरात माग करून ठेवला आणि महिन्याच्या वारीला चाललोय. त्याला खरा घरातला देव कळला नाही. आणि मोक्षाचे अधिकारी कोण आहे? आपण मोक्षाचे अधिकारी आहे. आपण ज्याच्या करता परमात्मा आला तोच परमात्मा आपल्याला कळला नाही. म्हणजे सगळं जे आहे ते सगळं व्यर्थ सांगितलं बाबा. काय व्यर्थ सांगितलं? जप तप कर्म. कर्म सुद्धा हरीला जर अर्पण असेल तर ते कर्म हरी करतो, अन्यथा कुणीही करत नाही. तुम्ही कर्म हरीला अर्पण करा. झाला आता 1-5 मिनिटं माझं कीर्तन आहे. ते कर्म सुद्धा तुम्ही हरीला अर्पण करा. प्रापंचिक कर्म असू दे, हरीला अर्पण करा. केलं कुणी केलं? संतांनी केलं. वाहू हा भार देवापायी म्हटले. देवाच्या ठिकाणी प्रपंचाचा भार घातला, मग देवाला प्रपंच करावा लागला, देवाला कर्म करावं लागलं. मगाशी दृष्टांत गिरी महाराजांचं कीर्तन ऐकता ऐकता ऐकला तो सेना महाराजाचा दृष्टांत. त्यांचं कर्म भगवंताला करावं लागलं. आणखी एक दृष्टांत येतो ते नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये चोखोबरायांच्या धर्मपत्नीचं बाळंतपण म्हणून. आणि याच्यात प्रमाणासहित सांगितलेलं आहे. चोख याची कांता असे ती गर्भीन झाली ती संपूर्ण 9 मास. करुणी विनंती पतीसी बोलत असावे साहित्य घरा माझी. ती पतीला म्हणते, विनंती करते की घरामध्ये तुमच्या काही साहित्य आहे का हो? का मला प्रसूतीच्या वेदना होऊ लागलेल्या आहेत आणि मी कधी मोकळी होईल याच्याकरता कुणीतरी पाठीमागं कुणीतरी पाहिजे, साहित्य पाहिजे घरामध्ये. आणि विनंती करते त्या साहित्याची व्यवस्था लावा. मग आता हे पत्नीचं बोलणं ऐकलं आणि मंगळवेढ्यावरनं सुटले आणि बहिणीला आणण्याकरता बाहेर पडले. बहिणीला आणण्याकरता बाहेर पडले. जसं बहिणीच्या गावाला जाताना भगवंताची दिंडी दिसली जाताना पंढरपूरला. आणि मग म्हटले देवा आता काय करायचं ते तूच कर. दिंडीतच गेले. दिंडीत गेले आणि दिंडीत हे विसरले सुद्धा की माझ्या बायकोला प्रसूतीच्या कळा सगळं झालं. विसरले सगळं आणि त्या दिंडीमध्ये नामामध्ये मग्न झाले. इथं भगवंताला भार उत्पन्न झाला. आता कसं? विटेवरनं मालक खाली उतरला ना, वैकुंठात लक्ष्मी जवळ गेला आणि म्हणाला, बाई तुझं एखादं पातळ मला दे. ती म्हणजे कशा करता? तर म्हटलं लुगडे नेसायची वेळ आली. का? तर म्हणजे चोखोबाची बहीण होऊन मला आता जायचं आहे म्हणजे बाळंतपण करायला. हा परमात्मा भक्ती नामधारका करता किती उदार आहे त्याचं लक्षण सांगितलं. अयोनी संभव प्रगटला राघव. का अयोनी जन्म घेतलो? कौशल्याच्या उदरातला विटाळ मान्य केला नाही त्यानं. देवकीच्या उदरातला विटाळ मान्य केला नाही त्यानं. स्वतःच्या स्वस्वरूपावरती तो प्रेम करतो. हा आईचा विटाळ अमान्य करतो म्हणून प्रगट होतो. जन्म घेत नाही आपल्यासारखा. विटाळ अमान्य करतो, आपल्यासारखा जन्म घेत नाही. पण तोच परमात्मा नामधारकाच्या पत्नीचं बाळंतपण करायला येतो, त्या घाणीत हात घालतो. केवढी उदारता नामधारकाची सांगितली. म्हणून नाम घ्या ही उदारता नामधारकाची सांगितली. पंढरपूरला गेले.
इकडं समजा पातळ नेसलं तिनं सुंदर, आता तिला काय कोणतं रूप घेता येत नाही का? राक्षसांना दारू पाजण्याकरता जी विश्वमोहिनी झाली, तिला काय चोखोबाच्या बहिणीचं रूप घेता येत नाही का? बरं, सहपत्नी आला, सहपत्नी येऊन दारावरती हात मारली. वहिनी, हे वहिनी, अगं दार उघड. त्या वहिनीनं दार उघडलं. कडकडून दोघींनी एकमेकाला आलिंगन दिले. बरे बाई तुम्हा देवाने धाडले, पती माझे गेले कोणीकडे, विरक्तासे मी तो सांगितले काम, आणि कैसा झाला भ्रम माझी बुद्धी. विरक्ताला मी काम सांगितलं म्हटली, माझ्या बुद्धीला भ्रम कसा झाला? जो संसारापती अनासक्त त्यालाच मी काम सांगून बसले. तर ती म्हणते, अगं तसं नाही, तो माझ्या घरला आलता आणि त्यानं मला सगळं साहित्य देऊ केलंय. सकळ साहित्य होते तुझपाशी, रिद्धी सिद्धी दासी तयाची. तिला काय साहित्य नव्हतं का तिच्याजवळ? मग पत्नीच्या सर्वांगाचा शिन तिनं घालवला चोखोबाच्या, बाळंतपण केलं. नुसतं बाळंतपण करून थांबली नाही, तर बाळूती धुतली. आता घरामध्ये जन्माला आलेला एखादं नातू असेल तर त्या आजीच्या हातात बाळू तर द्या, शिसून भरल्याने. आणि नाहीत आजी कशानं हेच काम मारते हे जरा जाऊन बघा. ते हातानं धुते का पायानं घसर देते? पण एवढं सुद्धा परमात्मा करतो. 1.25 महिना कर्ममेळाची बाळवती भगवंतानं धुतली. नंतर कळालं, वारी संपन्न झाली, परतीच्या मार्गाने येऊ लागला ना, आता कसं माझ्या बायकोचं झालं असेल म्हटलं, म्हणून आकांत करत पळत पळत येत होता. आणि हे समजलं तिला, आणि ती म्हणते, बाई आता मी जाते ग, जाते. भरतील रागे पती माझे, मला आता माझा नवरा राग भरेल की कुणीकडे गेली ना काय झालं. म्हणून बाई मी शेवटची तुला भेट, या मुलाला सांभाळा. आणि जाता जाता सांगितलं की चोखा मेळा, माझा भाऊ हा हरिभक्त आहे आणि त्याच्या भक्तीमध्ये नामामध्ये अडथळा निर्माण करू नको, तुला काही कशाची कमी पडणार नाही. मग तिनं सगळे घरात बघितलं, घरात बघते तर ती म्हणते की बाई उतराई म्हणून तुम्हाला काहीतरी मी देते. काय किती किती सांगू तुमचे मी उपकार, किती उपकार सांगावे बाई तुमचे. थांबा थांबा म्हणे, आता येतील घरधनी, बोळविन तुमची करतील ते. ती म्हणाली, बाई मला काही सुद्धा तुझं नको. मग ती व्याकुळ झाली, थांबा बाई आता शिवते मी चोळी, मी चोळी तरी तुम्हाला शिवते म्हटली. नगेवन माळी बोलत असे. तो म्हटला, तुझी चोळी सुद्धा बाई मला नको, उलट तुमचंच ऋण माझ्यावरती आहे. नाम घेताना तुम्ही, कीर्तनात नाचताना तुम्ही, तुमचं ऋण माझ्यावरती पडलंय. तुकोबारा म्हणतात, भाग्य तरी ऋणी देवा ऐसा. म्हणून या सगळ्या विधी टाकल्या बाबा. कोणतंही कर्म भगवंताला अर्पण करा. संसाराचं कर्म जरी अर्पण केलं तर तुमचा संसार तो करतोय. जनाबाईनं संसार देवाला अर्पण केला, तुझ्याजवळ मला यायची इच्छा. स्वतः जनाबाईला जात जवळ सखूबाईनं संसार अर्पण केला, तर सखूबाईच्या नवऱ्याचे पाय रात्रीच चेपाय लागला. इकडे पंढरपूरला नवरात्री सखूबाई झाली, देवाच्या स्वरूपात सखूबाईच्या स्वरूपात नवऱ्याचे पाय चेपतोय आणि त्या नवऱ्याच्या जवळ तिच्या जातोय सखूबाईच्या स्वरूपात. म्हणून कुणाला पुण्य हे प्राप्त झाले हो? हे नुसतेच गेले जपी तपी महात्मे सिद्ध ऋषी, स्वप्नात आला नाही. योगी यांचे ध्यानी ध्याताना तोडसी, तो आम्हापासी मागे पुढे म्हटले का? आम्ही नामाचे धारक, आम्ही नाम घेतो ना भगवंता तुझं, म्हणून आमच्या जवळ तू मागे पुढे उभा आहेस. हा कोण परमात्मा? तो जिजाबाईच्या पायातला काटा काढायला येतोय. शिव्या घातल्या ना तिनं, देवावरती चप्पल घेऊन गेली. जी देवावरती चप्पल घेऊन गेली तिच्याच पायातला भगवंत काटा काढायला येतोय. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, बाई खरी परमार्थाचे अधिकारी तू दिसतीस, म्हणून माझ्या संग वैकुंठाला चल. तिथं काय काय जण म्हणतील, मग आता सगळ्यातनं मुक्त झाला, मग बायको प्रती आशा कशी? मुक्त झाला ना सगळ्याकडनं, मग बायकोला कसा चल म्हणतोय? महात्मा आहे ना, वैकुंठ पदाला प्राप्त झालाय, पण तरी काय म्हणतोय? तळमळ दाखवली शेवटी. चरित्र बरे, खोटं चरित्र कोणी सिद्ध करून दाखवा. तूही माझ्यासोबत चल असं म्हटले नाही तुकोबाराय म्हणून दाखवा पत्नीला. मग का पत्नीची कळकळ व्यक्त केली? कारण जाणली ती परमार्थातली खरी अधिकारी. शिव्या देऊन का असं ना, पण भगवंताचं नामच तिनं घेतलं. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली सती सावित्री चुडाल्याली. तुझं निघाल रे मढ त्याला पाहुनी काळ रड, दारी बैसुनी अंगणी शिव्या देती दासी जणी. म्हणून म्हटलंय दळिता कांडिता न भांडिता. पण इथं भांडणात हरी बोला, त्याचा उद्धार नाही का? अहो कशाही पद्धतीनं घ्या, पण नाम घ्या. म्हणून जप तप कर्म आणि हरिविना धर्म वावुगाची श्रम व्यर्थ जाय. हरिविना धर्म महाभारतात सगळ्यांनी केला. काय काय कुणाकुणाला झालं? प्रत्येक जण म्हणतोय मी धर्म केला, कोण म्हणतोय मी याचं खाल्लंय म्हणून माझ्याजवळ धर्म आहे, कोण म्हणतं मी याच्या गायी सांभाळल्या म्हणून माझ्याजवळ धर्म.
आणि या प्रत्येकाचं काय झालं, प्रत्येकाचा धर्म एवढा आड आला प्रत्येकाला की बाई एखादी उघडी केली जाते तरी सुद्धा धर्माकारणे गप्प बसले. तिथं काय धर्मी नव्हते का सभेमध्ये? पण प्रत्येक जण म्हणते कसा बोलू, खाल्लंय मी याचं तो सांगत नाही तर बोलू शकत नाही. मग अशा धर्माचा धिक्कार सांगितलंय. म्हणून याचं खाल्लेल्यानं जर पत्नी जर नाचून तुमची, जर सुनबाई तुमची अशी अभद्र अवस्थेमध्ये केली जात आहे, तिथं जर तुम्ही गप्प बसू शकता तर तुम्ही धर्मी आहे का? धर्म आहे तुमच्याजवळ? धर्मपरायण आहे तुम्ही? म्हणून कथा कुणाची ऐकावी हे सुद्धा सांगितलंय. ही द्रौपदी वस्त्रहरणाची कथा एकीकडं, रामायणातल्या जटायूची कथा एकीकडं. इकडं माणसं बसल्यात नाही, नवरं बसल्यात तरी गप आहेत सगळी. नागवी पत्नीला केली जाते तरी नवरे गप आहेत. ही महाभारतातली पुथी. रामायण सांगताना सांगितलं की बाबा एका स्त्रीचं वस्त्रहरण होतंय, ते पक्षाच्या कानावरती नाथ नाथ स्वर आला आणि तो पक्षी त्याला काय माहिती नाही का की रावणाकडनं माझा नाशच होणार आहे. पण तरी बाबा तो तरी त्या सीतेच्या रक्षणाकरता स्वतःचे प्राण त्यागण्याकरता गेला. ह्या काय नुसत्या कथा आहेत का हो? ह्या काय गोष्टी आहेत नुसत्या? बोध देत नाहीत का तुम्हाला या? आणि सरळ बोध देतात तुम्हाला या, कुठेही बोध भरकटत नाही. आणि जीवन मूल्य देत असताना नुसती कथा निमित्त केली पुराणातली आणि माणसाला जगण्याचं दर्शन दिलं व्यासांनी. आणि म्हणूनच वेदांनी जाणीव दिली. फक्त शास्त्राने कारण सांगितली, पण 18ही पुराणे हरिसी गाती सांगितली. आणि म्हणून ते नामच श्रेष्ठ सांगितलं आणि तेच नाम भगवंताला अर्पण करा. आणि त्याशिवाय सगळा श्रम व्यर्थ. जप तप कर्म हरि विन धर्म, बाबुगाची श्रम व्यर्थ जाय म्हटलंय. बाबुगाची श्रम व्यर्थ जाय. आणि हे नामाची ताकद काय, हा जर मंत्राचं तुम्ही उच्चारण केलं तर कळी काळ तुमच्यापासून अलिप्त कसा राहतो हे अभंगाचं शेवटचं चरण. हरिपती निवांतची मेले, ब्रह्मण तुम्हाला कळीले, तुम्हाला कळीले. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले का, तर त्याचा पूर्वार्ध सांगितला. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. हरीच्या माग जा. अर्जुन गेला हरीच्या माग. तो म्हटला मला तुझं सैन्य नको, 18 जे काय आहे तुझं ते सैन्य, हे सगळं सैन्य दुर्योधनाला दे, मी फक्त तुझ्याच मागे येणार. आणि मागच होता ना, देव पुढं होता रथ हाकायला, हा माग होता. म्हणून हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. त्या हरीच्या माग जा, हरीच्या माग जा. निवांतपणा येतो. कसा भ्रमर गुंतले सुमन कळीके, तसा भ्रमर म्हणजे भुंका कळीच्या आतमध्ये जसा लपतो, मग त्याची ही स्थिती होते की याला सोडून मला आता दुसरा कशाचाही आनंद घ्यायचा नाही. मग मेलो तरी तो भुंगा म्हणतो या ठिकाणीच मी अडकणार. पण त्याच्या मरणानं मुक्ती आहे हे माऊली सांगतात या ठिकाणी. प्रपंच करूनही मरणार आणि कीर्तन परमार्थ करूनही मरणार. मग हिथं येऊन मेलं तर अडचण काय? तिथं संसार करूनही मारावं लागतंय, इकडं परमार्थ करूनही मारावं लागतंय. म्हणून आणखी एक कथा रामायणातली बोलते. तिथे मारेचीला प्रश्न पडलाय, इकडं ह्यो मारतोय तिकडं त्यो मारतोय. दोघाकडं मरण असलं तर मरण कोणतं स्वीकारावं हे मारेचीकडनं शिकायचं. त्या रामाच्या पाठी जातो म्हटला आणि मरण स्वीकारतो. हरिपाठी गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळीके. माऊली म्हणतात ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र. हे हरिनामाचं शस्त्र असं आहे की यमे कुळ गोत्र वर्जिले, वर्ज करावंच लागतं. प्रल्हाद ज्या वेळेला भगवंताच्या मांडीवरती बसला त्यावेळेला भगवंताला एकच प्रश्न त्यानं घातला, हे जे समोर माझ्या बापाचं मड दिसतंय ना, जे तुम्ही ठाडलंय, भगवंता माझा बाप आहे, एक करा म्हटला, त्याची अधोगती होऊ देऊ नका. मग बाप आहे किती जरी केलं तरी माझंच, कारण बाप हाच मुलगा म्हणून जन्माला येतो. मुलगा आलेला जन्माला हे बापाचं स्वरूप सांगितलंय. तोच प्रल्हाद म्हणतोय की याच तत्व मी आहे आणि याची अधोगती भगवंता करू नका. भगवंत हसतात. एवढे हसायला लागले, 88,000 खांब होते, सगळे खांब हलू लागले. म्हणजे देवा तुम्ही हसताय का? तर म्हणजे हसू नको तर काय करू? प्रल्हादा हसण्यासारखाच प्रश्न केला असतो.
आणि हसण्यासारखा प्रश्न असा केलास, तू काय म्हटलास, माझ्या बापाची अधोगती व्हायला नको. अरे ज्या घरामध्ये नामधारक जन्माला आला ना, त्याच्या मागच्या सगळ्या पिढ्या पुढच्या पिढ्यांचा मी उद्धार न पुसता करतो. उद्धार झाला. कुठेही खितपत जर पडले असतील ना, एक नामधारक जन्माला यावा तर त्या नामधारकानं सगळ्यांना तारावं. मागचेही तरतात आणि पुढचेही तरतात. आणि नाम जर कुणी घरात घेत नसतील तर बुडती बेताळीस जागती नाक कान. म्हणून पूर्वजांचा उद्धार कशानं होतो तर या कीर्तनातल्या हरिनामाच्या टाळीनं होतो. आणि ते तर शंकर परमात्मा शेवटी पार्वतीला सांगतात की पार्वती, ही जी माणसं इथं बसलीत ना, ही एवढी श्रेष्ठ माणसं आहेत, कदाचित तिथनं जाणं येणारी यांना खोळ्यात काढत असतील की ही काय काम धंदा नाही म्हणून बसल्यात तिथं. असतात काही माणसं जे म्हणतात हे काय आमचं नाही, पण ह्या बसलेल्या माणसांचं पुण्य किती. शंकर परमात्मा सांगतात कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराच्या सगळे पाया पडायला येत असतील, पण मी कीर्तनात बसलेल्या आणि नामात टाळी वाजवणाऱ्या श्रोत्याच्या पाया पडतो, तिथं लाईन लावतो. त्यांचे चरणीचे रजबंदी आपण ऐसे पार्वतीशी सांगे गुह्य ज्ञान. एका जनार्दनी शरण कीर्तन रंगी नाच तसे. धन्य धन्य कीर्तन भूमंडळी महादोषा होतसे होळी. पूर्वज उद्धरती सकळी. याच्यावर अंडरलाईन करा, काय होतं इथं टाळी वाजवल्यानं नाम घेतल्यानं. पूर्वज उद्धरती सकळीनं वाहता टाळी कीर्तनी. म्हणून धन्य धन्य कीर्तन ही एकच गोष्ट भूमंडळावरती आहे की तिथं भगवंताची लीलेमध्ये व्यापक स्वरूपामध्ये माणसं, भगवंताच्या लीलेमध्ये लोक येतात. आणि हीच प्रपंची माणसं नुसत्या नामानं तरतात. म्हणून ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर पावले ज्ञानराय एक नारायण सार जप. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जप तप कर्म हरिविन धर्म, बाबुगाची श्रम व्यर्थ जाय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठी गेले ते निवांत चिठ्ठिले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. झाली सेवा. तुम्हा सर्व श्रोते माय बाप्पांच्या चरणावरती समर्पित.